टीमध्ये प्रोफेशनली नाही नकार देण्याचा हा बेस्ट वे आहे की चला आपण थोडंसं असाइनमेंट देऊयात, लेट्स ट्राय, गिव्ह इट सम टाइम आणि मग प्रोफेशनल तुम्हाला मेल येतो. आता तुम्ही सरळ सरळ घरी निघा. आपल्यामध्ये तो सेल्फ रिस्पेक्ट पाहिजे की माझ्याकडे हा स्किल सेट आहे, माझ्याकडे हे कम्युनिकेशन आहे, माझ्याकडे ह्या ॲबिलिटीज आहेत आणि याच्यावरती तुम्ही मला हा जॉब द्या. मुलांना भीती तीच वाटते मॅम. मी वर्षभर IT चा अभ्यास केलाय पण मागची 6 वर्ष मी मेकॅनिकलमध्ये काम करतोय. सो कुठलाही व्यक्ती ज्याला मध्ये यायचं आहे तर त्यांनी पहिला हा माइंडसेट बनवला पाहिजे की यार मी साठी फ्रेशर आहे. म्हणजे आज आपण एखाद्या मेकॅनिकल इंजिनियरला मध्ये यायचे 7-8 वर्ष एक्सपिरियन्स आलेला, तो हे नाही बोलू शकत की मला 30,000 वरती 40,000ची पगार वाढ द्या, कारण त्याचा एक्सपिरियन्स मेकॅनिकलचा आहे. खूप फ्रॉड क्लास सुद्धा आहेत. म्हणजे सरळ सांगतात की 6-8 महिन्याचा क्लास करा, मागे 3 वर्ष तुम्ही मेकॅनिकलमध्ये काम करताय का, ठीक आहे चिंता करू नका, तुमचा आम्ही ITचा एक्सपिरियन्स तुम्हाला लावून देऊ. अगदी PF पासून सगळं मॅनेज करतात, खोटे एक्सपिरियन्स आणून मग जॉब मिळतो. तुम्ही ऐकलंच असेल हैदराबाद लोकेशन, बँगलोर लोकेशनला 500-1000 मेंढरासारखे लोक जातात बिछाना बांधून आणि मग तिथे शिकतात, माईकवर शिकवलं जातं. त्यांना ऑलरेडी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत स्विच करायचं, तेही म्हणतात की नवीन संधीची वाट बघतोय पण काय होईल माहिती नाही, म्हणून आहे त्या कंपनीत बरं आहे. तर काय सिच्युएशन आहे सध्या मार्केटची? आपल्याकडे समजा एक स्किल सेट आहे आणि आपण त्या ओपनिंगसाठी जर पोहोचत नसेल तर मग आपला मार्ग चुकतोय. साधी गोष्ट काय आहे की AI त्याही जमान्यात होता, याही जमान्यात आहे, पण तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला किती स्मार्टली वर्क करायचंय. अनेकांची भीती ही असते की 6 महिन्यात खरंच मी शिकेन का, कारण मग 4-4 वर्ष इंजिनिअरिंग करणारे IT मध्ये प्लस त्यांचा तो एक्सपिरियन्स, मी 6 महिने अभ्यास करून त्यांना मॅच करू शकेन का? सो मध्ये मॅक्झिमम कंपन्या स्किल ओरिएंटेड असतात, म्हणजे तिथे क्रायटेरियाच नसतो. बऱ्याच लोकांना काय वाटतं ना सर की माझ्याकडे लय भारी नॉलेज आहे आणि मला लय कमी पगार मिळतो, तर तुम्ही रेझ्युमे टाकून बघा ना नोकरीवरती, तुम्हाला 2 कॉलमध्ये कळेल. कुठलाच मुलगा फर्स्ट इंटरव्ह्यूला डायरेक्टली जात नाही, तो आधी नाहीच म्हणतो, कारण तो तेवढा घाबरलेला असतो की यार मी एवढं इन्व्हेस्ट केलं आणि माझ्याच्याने नाही झालं तर मी काय आन्सर देऊ, माझ्या पॅरेंटला काय देऊ, मॅमला काय आन्सर देऊ. कशी चालते ITच्या क्लासमध्ये फसवणूक? सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश. आज घेऊन आलो आहे नवीन विषयावरचं पत्र. आजच्या पत्राचा विषय आहे करिअर. सगळेजण आपण करिअरच्या मागे धावत असतो, कारण रोजीरोटी कमवणं आणि आयुष्य जगणं हे सगळ्यांचं एक टार्गेट असतं आयुष्याचं. आणि त्यातल्या त्यात मागच्या काही वर्षामध्ये ना करिअरची अनेक डायमेन्शन्स बदलली आहे. ती ITचं जसे एंट्री झाली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, आणि जे लोक ITमध्ये काम करत आहेत, मोठमोठे पॅकेजेस दिसत आहेत त्यांचे, मोठमोठ्या कंपन्यांमध्ये MNCमध्ये काम करताना दिसत आहे, वर्क फ्रॉम होम करताना दिसत आहे, घरात राहून काम करता येतं. कोविडनंतर ITने आपल्याला शिकवलं. तर याच IT क्षेत्रातल्या तज्ज्ञात आपल्यासोबत आहेत सारिका भुतारे मॅम. मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं. मॅम IT टीचर आहेत. मॅमच्या हाताखाली आत्तापर्यंत शेकडो विद्यार्थी घडलेत, MNCमध्ये काम करतायत, अनेक विद्यार्थी आहेत जे सक्सेसफुल करिअर त्यांनी ITमध्ये घडवलं आहे. आणि पुणेरी पॅटर्न नावाची त्यांची एक अकॅडमी आहे, तिथे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. तर ITमध्ये सध्या काय चाललं आहे, काय ट्रेंड आहे, विद्यार्थ्यांनी कुठल्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींवर जास्त फोकस केला पाहिजे, आणि ITचं खरं वास्तव काय आहे, या सगळ्या विषयातल्या आजच्या गप्पा असणार आहेत. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचं पत्रपेटीत पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर सुरू करूया. हॅलो मॅम, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा द पोस्टमनमध्ये तुमचं. आज खूप छान वाटतंय द पोस्टमन टीम आणि चॅनलवरती बोलवलं आणि मुलाखतीची संधी मिळाली, त्याबद्दल मी खूप खुश आहे. अरे वेलकम मॅम, वेलकम. मला IT मार्केटची सध्याची सिच्युएशन काय इथून सुरुवात करायची मॅम सध्या, कारण खूप मित्र जे आहेत ज्यांना ITमध्ये स्विच करायचं आहे, माझं पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, पण घाबरत आहेत ITमध्ये जाण्यासाठी. ज्यांना ऑलरेडी एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत स्विच करायचं, तेही म्हणतात की नवीन संधीची वाट बघतोय पण काय होईल माहिती नाही, म्हणून आहे त्या कंपनीत बरं आहे. आणि नवीन फ्रेशर जे आहेत त्यांनासुद्धा ITमध्ये जायची सध्या भीती वाटते. तर काय तुम्ही रोज बघता ITचं लाईफ, तर काय सिच्युएशन आहे सध्या मार्केटची? अगदी करेक्ट. सो डेफिनेटली जसं तुम्ही ऐकलं आहे हे अगदी करेक्ट आहे, पण ही एक साईड झाली इंडस्ट्रीची जी आपण बघतोय आणि अनादर साईड इज ऑल्सो देअर. सो मला असं जेन्युनली वाटतं की बऱ्यापैकी आपल्या ITबद्दल जेवढं ट्रेंड आहे तर त्यामध्ये अफवा पण खूप जास्त आहेत, कारण आपण बिलीव्ह करतो की मित्राने जे सांगितलं ते करेक्ट असेल किंवा नातेवाईकाने सांगितलं ते करेक्ट असेल, बट रियालिटी ही आहे की करेक्ट ठिकाणी करेक्ट व्यक्ती पोहोचणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्याकडे समजा एक स्किल सेट आहे आणि आपण त्या ओपनिंगसाठी जर पोहोचत नसेल तर मग आपला मार्ग चुकतोय. सो जेन्युनली मला असं वाटतं की एक काळ होता सर की जेव्हा 1900मध्ये फक्त MIDCs असायच्या आणि त्यावेळेस मग फक्त MIDCमध्ये काम करा आणि मग त्या बेसिक पगारावरती घर चालायचं, एक जण कमवायचा, घरातले बाकी सगळे बसून खायचे. पण त्यानंतर आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग
यांनी ग्लोबलायझेशन आणलं. मग त्यामुळं काय झालं की MNCs इकडे यायला लागल्या इंडियामध्ये आणि त्यानंतर खरं IT ट्रेंड वाढत चाललं. सो मग ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्या मराठी मुलांना IT जास्त जॉब्सच्या संधी अवेलेबल झाल्या. हे सगळं सुरू असताना एकीकडं असं होतं की संधी तर खूप आहे, पण दुसरीकडं गॅप हा आहे की त्याच्यामध्ये जाण्यासाठी मग माझ्याकडं काय स्किल सेट असलं पाहिजे याची कमी, कारण तो अवेअरनेस नाही आहे. ठीक आहे. सो जे असे लोक आहेत की ज्यांना असं भीती वाटते की नाही बाबा IT माझं होईल का, किंवा IT आता कुठेतरी युद्ध झालं, मग इकडे रेसेशन आहे, मग माझं काय होईल का. रेसेशन बद्दल बोलायचंच आहे मला. काय विषय रेसेशन आहे सध्या भारतात? अगदी. सो IT जॉब्समध्ये असं ऍक्च्युली तसं नाही, म्हणजे ते डिपेंड करते की टॉपिक काय. फॉर एक्झाम्पल आता इस्रायल-इराणचं युद्ध चाललंय, सो ते मेजॉरिटी ऑफ काय आयटम्स इम्पोर्ट एक्सपोर्ट करतात. सो त्या रिगार्डिंग गोष्टींवरती होऊ शकते इम्पॅक्ट. जसं तेल जे आहे, क्रूड ऑइल आपण ऐकतो, त्यावरती इम्पॅक्ट झाला तर देशाच्या इकॉनॉमीवरती त्या रिलेटेड इम्पॅक्ट होतो. म्हणजे जसं की शेअर मार्केटमध्ये जेवढा पैसा गुंतवला गेला आहे तर ते लोक इमिडिएटली काढतात आणि मग जी आपली बेस्ट इन्व्हेस्टमेंट लोकांना वाटते, जसं सोनं चांदी, त्याच्यामध्ये ते इन्व्हेस्ट करून ठेवतात आणि नंतर परत जेव्हा शेअर मार्केट अप येईल त्यावेळेस परत रिइन्व्हेस्ट करतात. सो ठरलेल्या गोष्टी आहेत तिथं ते गोष्टी असतात, पण डायरेक्ट इम्पॅक्ट जो आपण म्हणतो की इतकासा होत नाही. थोडाफार इम्पॅक्ट जरूर होणार, पण इतकासा होत नाही. कारण आजही आपण जे बघतो की समजा आता तुम्ही मी जे मोबाईल्स आपण वापरतो, जे गॅजेट्स यूज करतो, ऑब्व्हियसली मल्टिपल ॲप्सने आपण सराउंडेड आहे किंवा मल्टिपल गोष्टी आहेत. सो त्यामुळं ती रिक्वायरमेंट तिथं नक्कीच आहे. फक्त करेक्ट ठिकाणी करेक्ट दिशेला जाणं किंवा करेक्ट स्किल सेट घेऊन जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. ओके. काय स्किल सेट्स की असायला पाहिजे का IT कॅन्डिडेटमध्ये किंवा ITत येणाऱ्या नवीन माणसासाठी? डेफिनेटली. जसं आपण डिस्कस केलं की ग्लोबलायझेशनमुळं बाहेरच्या कंपन्या इकडे आल्या. सो बाहेरच्या कंपन्या म्हणजे कुठल्या? UK US डेफिनेटली त्यांची लँग्वेज इंग्लिश आहे. सो आपण आता हे नारा लावता कामा नये की बाबा माझी मातृभाषा मराठी आहे. आता तुम्हाला गरज आली की बाबा जर तुम्हाला उदरनिर्वाह करायचा आहे आणि जर तुम्हाला वयाच्या 35व्या वर्षी जर तुम्हाला 30-40 लाखाचं पॅकेज पाहिजे तर तुम्हाला इंग्लिश येणंच इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही असं नाही म्हणू शकत की बाबा माझं असं असं आहे आणि मला घरच्यांमुळं वातावरणामुळं इंग्लिश येत नाही, असं नाही. सो शेवटी ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची गरज आहे ती तुम्ही शिकलं पाहिजे. हे झालं फ्रेशरसाठी, तो त्यांचा मेन पॉईंट आहे. आणि दुसरं जे आपण डिस्कस केलं सर, जो तुमचा क्वेश्चन आहे की बाबा एक्सपिरियन्स जे आहेत ते घाबरतात आहेत. सो त्या बाबतीत मी हे सांगेल की करिअरचा ट्रॅक जर आधीपासूनच जर चुकीचा असेल की बाबा मी मेकॅनिकलमध्ये गेलो आणि मला वयाच्या 30व्या वर्षी कळते की बाबा मी अजूनपर्यंतही जेमतेम पगारावर आहे आणि आता माझे मित्र चांगले लक्झरियस लाईफ जगतात. सो त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी थोडासा वेळ देणं गरजेचं आहे. कारण भले आज मेकॅनिकलमध्ये 30-40 हजार पगार मिळतो, पण ते काही वर्षानंतर मिळतोय, लाईक 8-10 वर्षानंतर तेवढा मिळतो. पण सेम गोष्ट IT ग्रोथ जास्त आहे, कारण जेवढा स्किल सेट आपण शिकेल तर तेवढा जास्त आपल्याला ग्रोथ मिळते. सुरुवातच 30-40 हजारापासून. हां. सो सुरुवातच तेवढी जास्त होते आणि त्याच्यामध्ये ग्रोथही होते. पण जर ट्रॅक चुकलाय तर मग माइंडसेटमध्ये हे पाहिजे की आता मी IT बिगिनर आहे, तर आता मी बिगिनर लेवलचं जे काही पगार किंवा जे काही मला इन्कम मिळणार त्याच्यामध्ये त्यांनी सॅटिस्फॅक्शन ठेवलं पाहिजे. सो कुठलाही व्यक्ती ज्याला IT यायचं आहे तर त्यांनी पहिला हा माइंडसेट बनवला पाहिजे की यार मी IT फ्रेशर आहे. बरोबर. मग त्यांनी फ्रेशर जी काही सॅलरी घेतो त्याच्यामध्ये त्यांनी सेटल होणं गरजेचं आहे. म्हणजे आज आपण एखाद्या मेकॅनिकल इंजिनियरला IT यायचं आहे, 7-8 वर्ष एक्सपिरियन्स आलेला, तर तो हे नाही बोलू शकत की मला 30,000वरती 40,000ची पगार वाढ द्या, कारण त्याचा एक्सपिरियन्स मेकॅनिकलचा आहे, अदर फील्डचा आहे. सो IT ॲज अ बिगिनरच तुम्हाला सुरुवात करावं लागेल. त्यासाठी माइंडसेट हा ठेवावा लागेल की नाही, ज्या काही कंपन्या लाईक प्रॉडक्ट बेस आहे, सर्व्हिस बेस आहे किंवा B2B ज्या कंपन्या काम करतात, सो त्या ठिकाणी मग मला जाणं गरजेचं आहे. तर तिथं एंट्री घेण्यावरती त्यांनी फोकस केला पाहिजे. म्हणजे तुमचा म्हणण्याचा अर्थ आहे की ग्रोथ जास्त आहे. म्हणजे समजा एखादा माणूस आहे 30,000 त्याचा पगार आहे, 7-8 वर्ष मेकॅनिकलमध्ये काम केल्यावर, अजून 4 वर्षांनी त्याचा 50,000 जो होईल तेच त्यांनी ITत शिफ्ट केलं. सुरुवात भलेही 30,000वर होईल, पण पगार मी 70-80 असू शकेल. बरोबर. म्हणजे ग्रोथ तिथे जास्त संधी आहेत. काय ट्रेंड आहे सध्या? आता तुम्ही एक्सपिरियन्स लोकांच्या ह्याच्यावरून सुरुवात केली म्हणून त्याच्यावर सध्या पहिले गप्पा मारू आपण, की काय ट्रेंड आहे सध्या ज्या अदर फील्डच्या लोकांना ITत स्विच करायचं आहे. तर प्रायोरिटीज सांगा ना. म्हणजे एक लिस्ट असते आपली की टेस्टिंगमध्ये जा किंवा AWSमध्ये जा किंवा काय अजून काय काय असतं त्याच्यामध्ये. करेक्ट, अगदी करेक्ट. सो आपण जर नॉन टेक्निकल स्ट्रीम्स बघितल्या ना सर, तर त्याच्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल किंवा मग बाकी फार्मसी किंवा बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे असे खूप जास्त नॉन IT स्ट्रीम्स आहेत. नॉन IT. आणि ह्या सगळ्या लोकांना एका लिमिट नंतर कळतं की यार खरंच नाही होऊ शकत, कारण ॲट द एंड पैसा मॅटर करतो. म्हणजे लाईक वयाच्या 30ला जाऊन 35ला जाऊन कळतं की यार आपलं घर असलं पाहिजे, आपली गाडी असली पाहिजे, एक लाईफचा कन्व्हिनियन्स अफोर्ड आपण त्यावेळेस करू शकलो पाहिजे. जर ते होत नसेल तर त्यांना इकडायचं आहे. सो आत्ता सध्या IT जर आपण बघितलं तर अगदी जर तुम्ही असं म्हणताय की IT यायचं पण कोडिंग नाही करायचं,
तर त्या केसमध्ये काही क्लाउडचे कोर्सेस असतात, AWS असेल किंवा Azure असेल, ते तुम्ही करू शकता. किंवा जर एक टाईम होता लाईक कोरोना बिफोर, की त्याच्यामध्ये टेस्टिंग खूप चालायचं, सॉफ्टवेअर टेस्टिंग. बट नाव मार्केट हॅज बीन ऑलरेडी शिफ्टेड. सो प्रॉडक्ट मॅनेजर म्हणा किंवा ह्या ठिकाणी त्यांची रिक्वायरमेंट शिफ्ट झाली आहे. सो आता टेस्टर्स रिप्लेस झाले ऑटोमेशनमुळं. सो आता मेजॉरिटी ऑफ रिक्वायरमेंट जे आहेत तर त्याच्यामध्ये क्लाउडचं एक असतं नॉन टेक्निकल, ते आपण बघू शकतो. दुसरं आहे डेटा रिलेटेड जॉब्स, म्हणजे अशी कुठली जगात कंपनी आहे की तिथं डेटा नाही आहे. सो डेटा रिलेटेडमध्ये डेटा सायन्स येतं, AI/ML येतं. त्याच्यानंतर मग DAचे भरपूर टूल्स आहेत, पॉवर BI आहे, टॅब्ल्यू, हे सगळे त्यांना इझिली शिकता येतात कारण ते सॉफ्टवेअर्स आहेत. जसं की आता आपण एखादा डेव्हलपर बघितला तर डेव्हलपरला कसं मल्टिपल लँग्वेजेस यायला पाहिजेत, लाईक बॅकएंडचं थोडंफार यायला पाहिजे, फ्रंट एंडचं यायला पाहिजे. हे सगळं आल्यानंतर तो काहीतरी गोष्ट डेव्हलप करू शकतो, बरोबर. पण मग ते करण्यासाठी त्याला लॉजिकल पण चांगलं पाहिजे, त्याला कोडिंग नॉलेज पण पाहिजे. तर मग हे सगळं ॲट अ टाइम नॉन टेक्निकलवाल्याला जमत नाही, नॉन IT वाल्याला. येस, कारण की त्यांनी ते विश्वच पाहिलेलं नसतं. ही कांट इमॅजिन की अरे काय व्हेरिएबल, तो म्हणतो हाय काय कुठे दिसतोय, मला दिसत नाही, कारण मेकॅनिकलमध्ये त्यांनी त्या गोष्टी बघितलेल्या असतात. सो IT मध्ये इमॅजिनेशनला यायलाच वेळ लागतो. त्यापेक्षा मी काय रिकमेंड करेल ह्या सगळ्या लोकांना की तुम्ही असे क्लासेस करा, असे कोर्सेस करा किंवा अशा टेक्नॉलॉजी शिका की ज्याच्यामध्ये ॲटलिस्ट त्यांची करिअरची सुरुवात होईल. आणि त्यांना ते सॉफ्टवेअर समजतील इझिली आणि ते त्यांचं काम एन्जॉय करतील. ॲट द एंड पैसा जरी मॅटर करत असला तरी आपण सॅटिस्फाईड पाहिजे. म्हणजे आपण ज्यावेळेस दिवसभर काम करतो आणि इव्हिनिंगला शांत डोक्याने झोपतो तर तो आपला हॅपनिंग दिवस असतो. पण जर आपल्याला ती गोष्ट जमत नाही आहे तर तो आणि वेगळा स्ट्रेस असतो. सो त्यापेक्षा मी हे रिकमेंड करेल. आणि जे स्पेसिफिकली IT बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी त्या गोष्टी आहेतच. डेव्हलपमेंट आहे, डेटा सायन्स आहे, ह्या गोष्टी त्यांच्यासाठी डेफिनेटली आहेत कारण त्यांना ते जमतात. त्याने ते कॉलेज लेवललाच पाहिलं आहे की बाबा काय असतं डेटाबेस, काय व्हेरिएबल असतं, काय म्हणतात ह्या गोष्टींना, सगळं त्यांना माहिती आहे, त्यांना इझी जातं. सो हा एक मेजॉरिटी ऑफ डिफरन्स आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जबाबदाऱ्या. जसं की आता एक्सपिरियन्स आहात तुम्ही, पण तुमच्या खांद्यावर आता खूप जबाबदाऱ्या आहेत. तुम्हाला तेवढा वेळ मिळायला पाहिजे. लाईक आता तुम्ही पुस्तक पेन घेऊन बसला तर कदाचित तुमची मुलं ते ओढतील. तर तुमच्यावरती काय जबाबदाऱ्या आहेत याच्यावरती तुमचा ट्रॅक ठरतो. जर तुमचं डेडिकेशन असेल की नाही यार मला करायचंच आहे IT मध्ये करिअर, तर तुमच्याकडे ॲटलिस्ट 2 तासाचा डेली वेळ पाहिजे प्रॅक्टिस करायला. जगातला कितीही चांगला टीचर असेल ना तर तो तुम्हाला फक्त रस्ता दाखवू शकतो, चालायचं आहे तुम्हालाच. त्यामुळं तुमची जर मेंटॅलिटी की नाही मला फंटॅस्टिक लाईफ आणि फंटॅस्टिक पॅकेज पाहिजे तर तुम्हाला तो वेळ साईडला काढून ठेवावाच लागतो, त्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. पण नॉन IT वाले जे आहेत म्हणजे मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स असे 4-5 हे आहेत. आता इंजिनिअरिंगबद्दलच बोलतोय आपण नॉन टेक्निकलकडे पुढे जाऊयात. ठीक आहे, ज्यांना IT मध्ये स्विच करायचं आहे तर अनेकांची भीती ही असते की 6 महिन्यात खरंच मी शिकेन का, कारण मग 4-4 वर्षे इंजिनिअरिंग करणारे IT मध्ये प्लस त्यांचा तो एक्सपिरियन्स, मी 6 महिने अभ्यास करून त्यांना मॅच करू शकेन का. कंपनी एका लिमिटनंतर, एका पोझिशननंतर हे बघतच असेल ना की 4 वर्षे या माणसानी इंजिनिअरिंग IT मध्येच केलं आहे आणि दुसरा कॅन्डिडेट त्यांनी मेकॅनिकलमध्ये करून मग तो स्विच करून आला आहे, मग प्रमोशन देताना याला द्यायचं का. सो ही पण भीती आहे. हा पण काय मिथ आहे की ही रिअलिटी आहे. बरोबर, अगदी करेक्ट. सो IT मध्ये मॅक्झिमम कंपन्या स्किल ओरिएंटेड असतात, म्हणजे तिथं क्रायटेरियाच नसतो. सो अशा ठिकाणी हे लोक जातात. पण ज्या ठिकाणी क्रायटेरिया नाही ऑब्व्हियसली तिथं गर्दी जास्त, कारण की सगळेच येणार. मग पहिलं फिल्ट्रेशन असतं ॲप्टिट्यूडचं. सो तुम्ही आता ह्या मोमेंटला हे म्हणता कामा नये की मला ॲप्टिट्यूड माहीत नाही. बरोबर, मॅक्झिमम मुलं काय करतात, नाही बाबा ते डोक्याच्या बाहेरचे मला नाही द्यायचं ते. आणि लिटरली त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स असतात तर ते 12वी पर्यंतचेच आहेत, 1ली ते 12वी. सो इतकं ते इझी असतं. बट एक आपली जी भीती आहे ना, जसं इंग्लिशबद्दलची भीती किंवा बाहेर पडण्याची भीती, तसं ते ॲप्टिट्यूडची एक भीती आहे. सो यू हॅव टू ॲक्सेप्ट फर्स्ट की नाही यार मला जर जायचं आहे क्राऊडमध्ये, मला जर जायचंच आहे IT मध्ये, तर ॲप्टिट्यूडची तयारी केलीच पाहिजे. हा पहिला फिल्टर झाला. आणि जो ॲप्टिट्यूडमधून क्रॅक होतो, पुढे जातो, त्याला कोडिंगचा चान्स मिळतो की चला बाबा तू कोडिंग राऊंड दे. सो 6 महिन्याचं जे रुटीन आहे किंवा जे शेड्यूल आहे ते प्रॉपर पाहिजे. जसं आता मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देईल की तुम्ही बघितलंच असेल, आता आपण पुण्यामध्ये हे शूट करतो तर ऑब्व्हियसली MPSC UPSCचे बऱ्याच ठिकाणी आपण मुलं बघतो. सो कितीतरी वर्ष ते मेहनत घेतात, तेव्हा कुठे ते ती लाईफ एन्जॉय करतात. बरोबर. आणि त्या वर्षांमध्ये सुद्धा आपण हे जवळून बघतो की त्यांचं डेडिकेशन फार म्हणजे वेगळ्या लेवलचं असतं की लाईक फक्त अभ्यास आणि फक्त ते आणि फक्त लायब्ररी एवढे तास केलं, खूप मोनोटोनस शेड्यूल असतं. 17-18 तास आरामात करतात. सो मला काय म्हणायचं की जर तुम्ही त्यातले अर्धा टाइम जरी केला ना IT मध्ये तरी पण शक्य आहे. पण त्याला डायव्हर्जन नको की बाबा आज इंस्टाग्रामवरती ही रील आली आहे, मग ती मला सगळ्यात आधी माहिती आहे, तर मग तुम्ही समजून घ्या की काही नाही होणार. सो
6 महिन्यामध्ये पण तुम्हाला प्लॅनिंग असं करावं लागेल की यार ठीक आहे ना, आय शुड बी आउट ऑफ द सोशल मीडिया, मला नाही करायचं ते. ह्या गोष्टींना तुम्ही कुठेतरी सॅक्रिफाईस केल्यानंतर कुठेतरी तुम्हाला रिझल्टमध्ये कन्व्हर्जन मिळेल. त्यासाठी वर्षभर खर्च करायची खरंच गरज नाही. अच्छा, ओके. हे वेगळे वेगळे क्लासेस करून जेव्हा जातात कंपनीच्या दारात मुलं एंट्री लेवलला, तर काय काय बघते कंपनी कॅन्डिडेटमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल इंग्लिश, दुसरं ॲप्टिट्यूड रिझनिंग, तिसरं तुमचं कोडिंगचे स्किल, आणि चौथं तुमचं हँडलिंग स्किल लाईक HR रिलेटेड. तुम्ही कसं सिच्युएशन हँडल करता एवढंच बघते. ह्याच्यापेक्षा वेगळं कुठली काहीच दुनिया नाही आय टीची. ते शिकणं गरजेचं आहे. आपण मॅक्झिमम टाईम काय म्हणतो की मला नाही येत, मला नाही जमलं, काहींना क्वेश्चनच कळत नाही की मला काय विचारलं आहे. तुम्ही विचारलं पाहिजे की यार तुम्हाला काय बोलायचं, कॅन यू एलॅबरेट. क्रॉस क्वेश्चन केले पाहिजेत. आपलं तर डेअरिंगच नाही, कारण आपल्या डोक्यात एवढी भीती भरली आहे ना की मला ती म्हणजे एवढं डेअरिंगच होत नाही की मी काय कसं बोलू. सो मला असं म्हणायचं इट इज अ जस्ट अ जर्नी. तुम्ही 2-4 इंटरव्ह्यू द्या, मग तुम्हाला कळेल तुम्ही कुठे फेल होत आहे, तुम्ही काय लर्निंग घेतलं पाहिजे आणि मग कसं पुढं. कारण तुम्हाला जर मिळवायचं तर तुम्हाला फेस करण्याची क्षमता ठेवावी लागेल. पण जर तुम्ही ती क्षमताच ठेवत नाही आहे, गोष्टींना काहीच अर्थ नाही आहे. आणि फेल्युअर ॲक्सेप्ट केले पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये पालकांची भूमिकाही फार महत्त्वाची आहे. जसं की आज आपला मुलगा फेल झाला तर आपल्याला त्याला मोटिवेट करायचं आहे. जसं की आपल्याला सवय असते ॲज अ पालक की नाही बाबा तू पहिलाच आला पाहिजे, तू टॉपरच असला पाहिजे, शेजारच्या मुलापेक्षाही तू हुशार पाहिजे. हे 12वीपर्यंत चालतं, कारण तिथं पर्सेंटेज CGPA पॅटर्न असतो. बट त्यानंतर ज्यावेळेस तुमचं ॲक्च्युअल डिग्री पूर्ण होते, तुमचा मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेस एक्झामला जातो, इंटरव्ह्यूला जातो, त्यावेळेस आपण तो पास झाला आहे का ह्यापेक्षा आज तुला काय विचारलं याच्यावरती शिफ्ट होणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा. आणि तेव्हा कुठे आपल्या सक्सेसमध्ये कन्व्हर्जन होईल. अच्छा, हे टेक्निकल बॅकग्राऊंड असणारे झाले, जरी नॉन IT असतील तरी, मेकॅनिकल सिव्हिल इंजिनियर, त्यांना जर IT द्यायचं असेल तर. मला ना आता थोडं नॉन टेक्निकल मुलांबद्दल बोलायचं, BA BCom करणारे. कारण IT ला तशी काय आता ते फिल्टरेशन राहिलेलं नाही. तुम्ही अभ्यास करा, तुमच्या टॅलेंटवर, तुमच्या स्किल सेटवर तुम्हाला जॉब मिळेल. तर BA BCom करणाऱ्या मुलांनी डिग्री चालू असताना जर त्यांना माहिती आहे की आपल्याला डिग्री झाल्यानंतर IT मध्येच जायचं आहे, तर काय काय अभ्यास केला पाहिजे आणि IT ला कसं अप्रोच झालं पाहिजे त्यांनी? पहिलं तर लॅपटॉप घेतला पाहिजे. अच्छा, ओके. लिटरली सुरुवात इथून असते. त्यांना माहीतच नाही की हे लागतं, ते सांगायला लागतं. हो, नाही, ग्रामीण भागामध्ये खरंच आहे ही सिच्युएशन. म्हणजे दुसरी गोष्ट उत्तर ऐकून लोकांना हसायला येईल खरंच आहे की लॅपटॉप पाहिजे, पण मुलांना माहीतच नसतं. असं वाटतं क्लासमध्ये गेलं तेवढा 2 तास आपण अभ्यास केला की होऊन जाईल. आणि दुसरी गोष्ट चांगलं इंटरनेट पाहिजे. कारण तुमच्यासाठी कोणी संधी रोज घेऊन नाही बसला. आज जर तुमचा इंटरव्ह्यू अरेंज होतोय, आज जर तुम्हाला काही शिकायचं आहे, तर ITचा पहिला नियम आहे की तुम्ही किती प्रोफेशनल आहात. म्हणजे जर तुम्हाला फॉरेन क्लायंटसाठी उद्या जाऊन भविष्यात काम करायचं आहे तर तुम्ही किती प्रिपेअर्ड आहेत. म्हणजे तुम्हाला जर ITत जायचं तर तुमच्या माइंडमध्ये पहिली गोष्ट लॅपटॉप, दुसरी इंटरनेट, आणि तिसरी तुम्हाला कुठला एक्सक्यूज नाही द्यायचा. ह्या गोष्टी पाहिजेत. म्हणजे तुम्ही शिकण्यासाठी पुरेपूर प्रिपेअर्ड पाहिजे, मग तुम्हाला कोणीच नाही थांबू शकत. मग त्यासाठी बेसिक लँग्वेजेस आधीपासून शिकलं पाहिजे. नंतर डिग्रीनंतर हा प्रश्न पडता कामा नाही की बाबा कॅल्क्युलेटरचा कोड कसा लिहायचा. बरं, बेसिक लँग्वेजेस म्हणजे थोडं एलॅबोरेट करा. लाईक बेसिक C++, जावा, डेटाबेस माहिती पाहिजे. बरोबर. नाही, तुम्ही IT असं समजा की मला काहीच माहित नाही IT मधलं. लँग्वेज म्हटल्यानंतर मला मराठी, हिंदी, इंग्लिश असं डोळ्यासमोर आलं. सो एखादा सेकंड इयर BComचा विद्यार्थी आहे, त्याला थर्ड इयर नंतर ITतच जायचं आहे, त्याला डेव्हलपर व्हायचं आहे, तर सुरुवात तुम्ही आता जे सांगत होता तेच प्लीज कंटिन्यू करा. करेक्ट, डेफिनेटली. सो ह्या केसमध्ये मी काय म्हणेल की बेसिक यायला पाहिजे. उप्स कन्सेप्ट, बेसिक फाईल हँडलिंग, डेटाबेस, हे सगळं माहिती पाहिजे. मी असं नाही म्हणू शकत की डायरेक्ट तुम्ही ॲप्लिकेशन्स बनवा, ते आपोआप बनणार आहेत. पण सुरुवात हे बेसिक्सने होते. आणि बेसिक बद्दलचा आपला फंडा काय आहे की मला पेपर पुरतं लिहायचंय, तर हे न करता मी ते शिकून मी कुठेतरी इम्प्लिमेंट कसा करेल याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. की समजा आज मी एखादा बेसिक कन्सेप्ट जावा लँग्वेज शिकून मी केला, तर त्याच्यामधून मी काय बनवलं, मी ते कुठं अप्लाय केलं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पायथन बेसिक लँग्वेज आहे, किंवा आता लेटेस्टमध्ये ती ट्रेंडिंगला आली, कारण त्याच्यामध्ये इनबिल्ट लायब्ररीज एवढ्या आहेत की आपल्याला जास्त स्वतःहून कोड लिहायची गरज पडत नाही. पण आपल्याला हे कळलं पाहिजे की कुठं काय वापरायचं आणि ते वापरून मला काय बनवायचंय. सो हे बेसिक पायथन, जावा, .NET, PHP हे शिकलं पाहिजे. हा पहिला माइंडसेट पाहिजे. आणि त्यानंतर थर्ड इयर, सेकंड इयर किंवा लास्ट इयरला प्रोजेक्टवरती शिफ्ट झालं पाहिजे. कारण आजही जगातले ऑलमोस्ट बरेच सारे मुलं विकत घेतात प्रोजेक्ट. बरोबर. म्हणजे टार्गेट हे ठेवावं फर्स्ट इयरच्या मुलांनी की काही झालं ना, माझा प्रोजेक्ट मी बनवणार. तर मला नाही वाटत IT मध्ये जॉब नाही मिळणार. IT मध्ये 100% मिळेल, पण तुम्ही ठरवलं तर मिळेल.
तुमचे निर्णय आज दुसरे लोक घ्यायला लागलेत, कारण तुम्ही त्यांच्याकडे जाते मला हा प्रोजेक्ट बनवून द्या. आणि प्रोजेक्ट विकणाऱ्या एजन्सीज मोठ्या झाल्यात आजकाल. ऑब्व्हियसली का नाही होणार, कारण तुम्ही त्यांच्याकडे जाताय. तुम्ही त्यांच्याकडे नाही जाण्यासाठी तुम्ही फर्स्ट इयर पासून प्रिपरेशन करा, मग त्यांची गरज पडणारच नाही. पण हे प्लॅन आपण आजच केलं पाहिजे. AI मुळे मॅम किती भीती वाटते म्हणजे मुलांना की AI मुळे आमचे जॉब जातील का? कारण हा 4 वर्षाचा जो काळ होता, स्पेशली कोविडपासून 2024पर्यंत AI टूल्स इतके प्रभावीपणे वापरत नव्हते आणि 1 वर्षातच इतके वापरायला लागलेत लोक. सो IT जाताना पालकांची पण ही भीती आहे की बाबा कोड ChatGPT मला अर्ध्या सेकंदात लिहून देत आहे, आणि जर कंपन्यांना अर्ध्या सेकंदात कोड लिहून मिळतोय तर कोडरची गरज काय? सो अगेन इज दिस अ मिथ ऑर म्हणजे रियालिटी आहे ही? जसं एक व्हिडिओ मी पाहिला होता 1990चा, आपले इन्फोसिसचे जे फाउंडर आहेत नारायण मूर्ती, सो त्यांचा व्हिडिओ आजही आहे माझ्याकडे, मी नेहमी बघते. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की त्यावेळेस सुद्धा कोड जनरेटर नावाची गोष्ट आली होती, जो त्या काळातला AI होता, तरी सुद्धा डेव्हलपरचे जॉब मेंटेन राहिले. आणि ह्याला साध्या भाषेत जर एलॅबोरेट करायचं झालं ना, तर मी हे सांगेल की कम्प्युटर्स कधी आले, मायक्रोसॉफ्टनी बनवले, बरोबर. सो 1900च्या काळात कम्प्युटर्स ज्यावेळेस आले, तर त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफिसेसचं एक्झाम्पल घेऊयात. सिम्पल आपलं पेपर वर्क चालायचं, बरोबर. त्याच्यामुळे लोकांना भरपूर वेट करावं लागायचं किंवा मेन कामं होत नसायचे. पण कम्प्युटर्स आल्यावरती ते कामं रिप्लेस झाले कम्प्युटर्सने. मग आता ज्या लोकांनी हे ॲक्सेप्ट केलं की मला कम्प्युटरवरती काम करायचं, त्यांचे जॉब राहिले, कारण त्यांनी हे स्वीकारलं. पण ज्या लोकांनी नाही स्वीकारलं की मला नाही करायचं, माझी हीच पद्धत आहे काम करायची, मी असंच लिहिणार, असंच पेपरवरती लिहायचंय, मला बदलायचं नाही, त्यांचे जॉब गेले. म्हणजे त्यांच्यासाठी AI वर्क नाही झाला. साधी गोष्ट काय आहे की AI त्याही जमान्यात होता, याही जमान्यात आहे, पण तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला किती स्मार्टली वर्क करायचं आहे. सो AI आला म्हणजे सॉफ्टवेअर्स आले, तुम्हाला ते शिकावं तर लागतील ना. तुम्ही बिना शिकता असं कसं ठरवू शकता की मला जॉब नाही मिळणार? सो AI हे काम आपलं इझी करतो, तो ऑटोमेट नाही करू शकत. जसं की AI त्यावेळेस रिप्लेस करेल ज्यावेळेस AI मध्ये भावना येईल. जसं आज आपल्यामध्ये एक भावना आहे की आपण रडतो, हसतो, बोलतो, बरोबर. त्यावेळेस अजूनपर्यंत म्हणजे त्या गोष्टी आहेत म्हणून माणसं आहेत, बरोबर. पण AI मध्ये ह्या गोष्टी नाहीत. तो फक्त देईल ती कमांड ऐकतो आणि त्याप्रमाणे तो इंटरप्रिट करतोय. पण ज्यावेळेस ह्या गोष्टी होतील, AIला भावना येतील, त्याच वेळेस घाबरण्याची खरंच गरज आहे. पण आत्ता घाबरायची काहीच गरज नाही, कारण आपलं काम सोपं करण्यासाठी आपण ते शिकलो पाहिजे. आज ChatGPTने कोड लिहून दिला, पण मला माहीतच नाही त्याकडून कसा कोड घ्यायचा, तर मला जॉब नाही मिळणार. पण जर ChatGPT असतानाही तुम्हाला माहीत नाही म्हणजे तुमची चूक आहे, मग तुम्ही ते शिकलं पाहिजे. ओके, अच्छा. आता मगाच्या उत्तरावर मला पुन्हा यायचं आहे. तुम्ही म्हणालात की काही बेसिक लँग्वेजेस आहेत की ग्रॅज्युएशन चालताना वगैरे तुम्ही शिकून घेतल्या पाहिजे. असं काय आहे ITतलं की आउटडेटेड झालं आहे, आता मुलांनी ते शिकण्यात वेळ वाया घालवला नाही पाहिजे, की आता जग खूप पुढे चाललं आहे, तर त्या बेसिकच्या नादी नका लागत बसू? टायपिंग, ओके, डेटा एंट्री, ओके, नाहीच केलं पाहिजे. मी तर म्हणते विचारलंच नाही पाहिजे की हा जॉब मला मिळेल का, कारण हे जॉब राहिलेच नाहीत. AI तुम्हाला टाईप करून देतोय, लिहून देतोय, एवढे छान सॉफ्टवेअर्स आहेत, तर ते सगळं ऑटोमेट करतायत तुमच्या ऑपरेशन सिस्टीम्स. मग तुमची गरज काय? तुम्ही नेहमी मल्टीटास्कर पाहिजेत की बाबा मला लँग्वेज पण येते, डेटाबेस पण येतं, मला हे एक्स्ट्रा ऑर्डिनरी कम्युनिकेशन ॲबिलिटीज पण आहेत. म्हणजे कम्युनिकेशन ही अशी गोष्ट आहे ना की ज्याच्यामुळे आज आपण बोलतोय. कदाचित आपल्याला बघून लोकांना बघावंसं वाटतंय, पण रोबोट्स कदाचित रिप्लेस नाही करू शकत ह्या गोष्टीला. सो अशा स्किलसेटकडे मूव्ह ऑन झालं पाहिजे ज्या स्किलसेटला रिप्लेसमेंट नाही. सो मल्टीटास्किंग याला पर्याय नाही, असं म्हणून जमणार नाही की मला हेच येतं आणि ह्याच्यावरच जॉब द्या, असं होऊ नाही शकत. यू हॅव टू बी मल्टीटास्कर. ओके, काही काळापासून ITचे जे फुगलेले पॅकेजेस बघतायत सगळे, म्हणजे मेकॅनिकल क्षेत्रात 10 वर्ष काम करणारा एक 70-80 हजारावर असतो. हेच ITत काम करणारे 4 वर्षाचे पासून जे काम करतायत 4 वर्षापासून, ते अगदी 1.25 लाख 1.5 लाख. त्यामुळे खूप लोकांना आता ITमध्ये स्विच करायचं आहे, खूप इच्छा आहे. एकीकडे ते लॅविश लाईफ खुणावतं आहे, एकीकडे मोठमोठे पॅकेजेस आकडे खुणावत आहेत. पण काय रियालिटी ITमध्ये येण्याआधी त्या लोकांची मानसिक तयारी पाहिजे की हा रियालिटी चेक तुम्ही घ्या आणि मगच ITमध्ये या? माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, यू हॅव टू बी व्हेरी मच फ्लेक्झिबल. लाईक तुम्ही असं म्हणूच शकत नाही की बाबा मला आज समजा माझं आज लग्न झालं, मला ITमध्ये जॉब मिळाला आणि मी लगेच माझा फ्लॅट विकत घेतला आणि मी सेट झालो. ITमध्ये सेट नावाची गोष्ट नाही सर.
जी मेकॅनिकलमध्ये तुम्हाला 10 वर्षानंतर सेट देईल काहीतरी, ही गोष्ट इकडे नाही आहे. द रिझन बिंग की तुम्ही पहिले 4-5 वर्ष स्विच केल्याशिवाय ग्रोथ होत नाही, आणि स्विच करण्यासाठी तुम्हाला कुठलीही कंपनी चांगलं पॅकेज देऊ शकते, लाईक बँगलोर, पुण्यातच हिंजवडी, कधी खराडी. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझं घर इथं आहे आणि मला इथंच जॉब पाहिजे. सो ती फ्लेक्झिबिलिटी पहिली गोष्ट आली. दुसरी गोष्ट आली टायमिंगबद्दल. यू कॅनॉट से की यार 6 वाजले मी घरी चाललो. तुम्हाला रात्री 12 वाजले काय 2 वाजले काय, तुम्हाला त्या टास्क पूर्णच करायचं आहे. ही दुसरी फ्लेक्झिबिलिटी झाली. सो देर आर डेडलाईन्स, आणि त्याच्यामध्ये असं नाही की मला काहीतरी काम दिलं आणि ते तेवढ्यापुरतं केलं आणि मी काम दाखवण्याचे पॅकेजेस नाही मिळत. काम किंवा पगार जो आहे तर तो जबाबदारीचा मिळतो. सो जर तुम्ही क्लायंटच्या कामाची जबाबदारी घेते तर त्याची फुलफिलमेंट तुम्ही दिली पाहिजे. सो हा माइंडसेट महत्त्वाचा आहे. फक्तच मला IT मध्ये यायचं, मी शिकलो आणि मग माझं काम झालं, टाटा रामराम नाही. तुम्हाला तेवढे पेशन्स ठेवूनच काम करावं लागतं. बाकी डेडलाईन्सचं प्रेशर खूप जास्त असतो, हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. जे की तुम्ही नाही का नॉर्मल एक जॉब करून रिलॅक्स लाईफ जगता, रात्री शांत झोपता, कदाचित ते होऊ नाही शकत. तर ह्या माइंडसेटने आलं तर IT मध्ये काहीतरी बेटर तुम्हाला करिअरमध्ये मिळतं. पण जर तुमचा तो माइंडसेट नसेल तर बरेच मुलं IT मधले वापस इकडं पण जातात नॉन टेकमध्ये, एक शांत आयुष्य जगण्यासाठी. अशी उदाहरणं माहिती आहेत तुम्हाला? अशी पण उदाहरणं आहेत. कारण की तुम्ही बघा ना, आता समजा एखाद्याला मिळालं 8-10 वर्षानंतर की 30-1 लाख पगार मिळाला, पण त्याला तेवढं प्रेशर आहे, तर एका लिमिट नंतर एक व्यक्ती नाही ते हँडल करू शकत. सो अगेन दे आर गोईंग बॅक की आता बस. आणि तुम्ही हे पण बघितलं असेल की दे आर डुईंग बिझनेसेस, दे आर लाईक बिंग एंटरप्रेनर्स. सो ह्या गोष्टी व्हायला लागल्यात. कारण की एक असतं ना, एक फेज असते की ज्यावेळेस आपल्या मेजर रिक्वायरमेंट्स असतात की मुलांची शाळा असेल, टॉप स्कूल असेल, लक्झरियस गाडी असेल, घर असेल, ते झालं मग उरलं काय? बरोबर, पीस ऑफ माइंड. हे पण महत्वाचं आहे. त्यामुळे जर खरंच विचार करत असाल तर ह्या प्रेशरचाही विचार करणं. माझ्या ओळखीत तर IT मधले फक्त असे लोक आहेत की जे नॉन IT मधून IT IT आले, 2-4 वर्ष काम केलं, प्रेशरला वैतागले, सगळं सोडून गावाकडे निघून गेले. परत त्या क्षेत्रात आलेले मी तरी नाही पाहिले. एक्झॅक्टली. IT एक भीती अशी पण आहे लोकांना की कधी पण काढून टाकू शकतात. एक्झॅक्टली. तर खरं आहे की खोटं आहे? अगदी करेक्ट आहे. कारण की तुम्ही सांगा ना, जर तुमचं काम जर 5-5 लाखवाले 2 इंजिनियर करत असतील तर तुम्हाला 10 किंवा 12 लाख कोण कशाला देईल? बरोबर. सो यू हॅव टू फाइंड अ बॅकअप बिफोर अ ब्रेकअप, असंच मी म्हणेल. कारण की हा अंदाज यायला फारसा वेळ लागत नाही. सो थोडंसं त्या गोष्टींमध्ये आपण असलं पाहिजे की नाही, इट्स अ प्रोफेशनल एन्व्हायरमेंट, की मला माझं बॅकअप शोधता यायला पाहिजे, तर आणि तरच IT मध्ये करा. म्हणजे तुमच्यावर ही वेळ येऊच देऊ नका की तुम्हाला कुणी काढेल. त्याच्या आधी तुम्ही अपग्रेड करा, तुम्ही लोकेशन फाइंड करा. तुम्ही लिटरली आय हॅव सम फ्रेंड्स की त्यांच्याकडे 10 ऑफर लेटर्स आहेत की लाईक दे आर प्लेइंग विथ द कंपनीज की मला कुठे करायचं हे मी ठरवते. सो तुम्हाला त्या मोडला जावं लागेल की नाही यार, मी बघून ठेवते माझं काय बॅकअप असणार आहे. म्हणजे तो टाइम येऊनच नका देऊ असं. अच्छा, तुमच्या क्लासेसच्या ह्याच्यावर येऊ मॅम की कुठले हे ऑफर करतात तुम्ही, कुठले कोर्सेस आहेत आणि किती टाईम पिरियड असतो त्याचा, कोणासाठी काय सुटेबल आहे, तर त्याच्यात डिटेल चर्चा करू. आधी आपण कोर्सेसच्या लिस्टपासून सुरुवात करू. आता पहिली गोष्ट, जर कोर्सेस करायचे तर बऱ्यापैकी लोकांना हा डाऊट असतो किंवा हे असतं की यार मला जे रिकमेंड केलंय ते सेल्ससाठी केलंय, दे आर सेलिंग मी समथिंग. बिकॉज आपल्याकडे आजही असा माइंडसेट आहे की मला काकाच्या, मामाच्या, भाच्याच्या, चुलत्याने सांगितलं म्हणून मला हे करायचंय. आणि हे सगळीकडेच अप्लाय होतं. आज तुम्हाला 11वीला ऍडमिशन घ्यायचंय तर तुम्ही कुणातरी ऐकून करणार. आज तुम्हाला डिग्रीला घ्यायचंय तर तुम्हाला कुणीतरी मार्क्स बघून जज करणार की अरे तुला 50% पडले मग तू आर्ट्स कर. सो हा जो माइंडसेट आहे ना, हा फार स्ट्रॉंग आहे की बाबा मला कुणीतरी सांगितलं आणि त्यालाच माहित नाही की ते नेमकं काय. सो हे सगळं करण्याच्या आधी मी काय म्हणेल की ज्या गोष्टीमध्ये स्कोप आहे ती गोष्ट करा. ॲट द एंड जॉब मॅटर करतो, पगार मॅटर करतो. तो आला तर सगळ्या गोष्टींना अर्थ आहे, कारण मेहनत तर तेवढीच टाकायची आहे. 9 to 6 काम आपल्याला सगळीकडेच करायचं आहे. सो पहिली गोष्ट हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये सध्या काय ट्रेंडिंगला चाललंय आणि त्या ट्रेंडसोबत आपल्याला चालवं लागते. की समजा डेटा रिलेटेड जास्त जॉब आहे तर तिकडे जाऊयात. फुलस्टॅक डेव्हलपमेंटला किंवा डेव्हलपमेंटला आजही रिप्लेसमेंट नाही तर आपण ते करूयात. सो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. सो माझं रिकमेंड पर्सनली काय राहतं माझ्या सगळ्या ऑडियन्सला की तुम्ही जॉब ओरिएंटेड करा.
ह्याच्यामध्ये तुम्ही हे नका म्हणू की मला 10 वर्ष पुराणं सॉफ्टवेअर टेस्टिंग करायचं आहे, कारण ते भले तुम्हाला कोणीतरी रिकमेंड केले पण त्याला आज जॉब आहेत का हे बघा. आणि हे बघणं फार सोपं आहे, तुम्हालाही माहिती आहे. ऑनलाईन पोर्टल्स आहे, गुगलवरती सहज सर्च करून आपल्याला काउंट आरामात मिळतो. इनसाइट्स बघायला काही वेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. ChatGPT आहे, जसं आपण टाकलं की कळतं किती जॉब्स आहेत. इतकं सिम्पल फिल्टर आहे. सो त्यामुळे ज्या गोष्टीला ट्रेंड आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ द्या, ती गोष्ट करा. सो जे रिकमेंड असेल ज्याच्यामध्ये ॲच्युरिटी आहे तर ही गोष्ट करणं गरजेचं आहे, कारण आजकाल क्लासेस तर सगळीकडेच आहेत. बरोबर शिकायला तर सगळ्याच सोर्सेस अवेलेबल, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आज. असं कोणी नाही जगात की जो शिकू नाही शकत, प्रत्येकजण शिकू शकतो. पण मी जर आज शिकायला एवढा वेळ देतोय किंवा देतेय तर त्या वेळेचं मला काहीतरी ROI मध्ये कन्व्हर्जन होईल का, मला जॉब मिळेल का, हे आधी बघा मग वेळ द्या, हे मी रिकमेंड करेल असं. अच्छा, अनेक हाऊस वाईफ्स वगैरे असतात किंवा मुली असतात की करिअरमध्ये ना त्यांच्या गॅप पडला आहे किंवा ग्रॅज्युएशन झालं लग्न झालं 3-4 वर्ष झाली, आता मुलगा थोडा 4-5 वर्षाचा झाला आहे, तर जॉब बघतायत नवीन. तर त्यांना इथे एंट्री लेवलला येण्यासाठी काय काय केलं पाहिजे त्यांनी, आणि इथे येऊनच केलं पाहिजे की ऑनलाईन पण करू शकता, कसं मॉडेल असतं ते? डेफिनेटली पहिलं तर त्यांना मोटिवेट करणं फार गरजेचं आहे, कारण आत्मविश्वास गेलेला असतो. काही वर्ष त्या मुलासाठी किंवा त्या फॅमिलीसाठी दिलेले असतात, तर बोलायचा कॉन्फिडन्स नसतो, पर्सनॅलिटी डेव्हलप झालेली पूर्ण विसरलेलो असतो आपण. सो मला असं म्हणायचं आहे की पहिला तर रोल लाईफ पार्टनरचा आहे, थोडासा सपोर्ट केला पाहिजे, कारण ॲट द एंड इफ शी इज अर्निंग दॅट विल बी डेफिनेटली हेल्पफुल फॉर युअर फॅमिली. सो तिथं थोडासा सपोर्ट करणं गरजेचं आहे की नाही ठीक आहे बाबा तू कर, हे पहिलं असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आत्ता काय चाललं आहे मार्केटमध्ये, काय स्किल सेट बघितलं जातो हे शिकणं गरजेचं आहे. नाहीतर बाई मला त्या काळात 5 लाख पगार होता आणि मला आजही तेवढाच पाहिजे आणि त्या स्किल सेटवरती पाहिजे, तर बाई आता काही होऊ नाही शकत. सो ही मेन गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की फॅमिलीच्या जबाबदाऱ्यांखाली ज्या महिला किंवा ज्या लेडीज दबल्यात, तर त्या अजूनही त्या एक्सक्यूजला घेऊन पुढे चालतात की आता माझं मूल आहे, मी काय करू. तुमची कमवायची इच्छा आहे ना, तर तुम्हाला सोल्युशन घेऊन जावं लागतं. बरोबर, म्हणजे समजा आज तुम्हाला बाहेर पडायचं, तर तुमचा प्लॅन बी रेडी पाहिजे की माझ्या मुलाला कोण बघणार, कोण देखभाल करणार. तुमच्या फॅमिलीला तुम्ही ठामपणे सांगितलं पाहिजे की आज मला कमवण्यासाठी बाहेर पडायचं आहे, आपल्या पूर्ण फॅमिलीला फायदा होणार आहे, तर तुम्ही ही जबाबदारी घ्या, मी ही जबाबदारी घेते. एवढं प्रॅक्टिकल पाहिजे. म्हणजे जसं की आता नरेंद्र मोदीजी लेटेस्ट एका भाषणामध्ये बोलले होते की आत्ताचा इंडिया त्यांना कसा दिसतो, आत्ताचं यंग जनरेशन कसं दिसतं, की समजा हजबंड वाईफ घरात बसलेत, विचार करतात की बाबा आपल्या घरात खूप जुना TV आहे, तुझे थोडे पैसे माझे थोडे पैसे, आपण नवीन TV आणू. हे कधी होणार आहे, ज्यावेळेस एखादी महिला बाहेर पडून शिकणारे, अपग्रेड करणारे, 4 पैसे कमवणार, तेव्हाच होईल ना. तुम्हाला वाटतं पण की हाऊस वाईफ्सना IT करिअर म्हणजे मिळणं, जॉब मिळणं हे सोपं झालं आहे आजकाल ऑनलाईन जगामुळे, किंवा घर न सोडता सुद्धा जॉब करू शकतात? डेफिनेटली वर्क फ्रॉम होम आता अवेलेबल आहे, किंवा इंटरव्ह्यू सुद्धा ऑनलाईनमध्येच बरेच सारे होत असतात, त्यामुळे हे बीट इझी आहे. पण मग त्याच्यामध्ये थोडंसं तेवढं पाहिजे ना की एक पीसफुल आपल्याला एखाद्या म्हणजे घरामध्ये एखादी रूम पाहिजे की जिथे आपण विदाऊट डिस्टर्बन्स इंटरव्ह्यू देऊ शकतो, अभ्यास करू शकतो. तर ह्या गोष्टी घरच्यांनी पण अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. तिने पण स्वतः मोटिवेशन किंवा इनिशिएटिव्ह घेऊन करणं गरजेचं आहे. सतत आपण एक्सक्युजेस देत राहिलो तर पुढचे 5 वर्षही तेच होणार आहे. सो त्यापेक्षा जर तिला शिकायचं, जर ती फॅमिली त्याच्यामुळे जर पुढे जाणार असेल, तर मला असं वाटतं हा डिसिजन नेहमी करेक्ट असेल. आता आमच्याकडं एक स्टुडंट आहे सोनाली, त्या तुम्हाला माहिती असेल जेजुरी पुण्याजवळच आहे. सो तिथे त्यांचं घर होतं. सो लिटरली त्या पूर्ण फॅमिलीसोबतच इकडे आलेत. हजबंड पण जॉब करतात आणि आता ते प्रॉपर करतात. सो त्यांचे 2 मुलं असतानासुद्धा त्या क्लासला येतात, बसतात, आणि त्यांनी ते नियोजन त्या पद्धतीने केलं की स्कूलमध्ये जायचं टायमिंग मुलांचं, मग क्लासचं टायमिंग, त्यानंतर मग त्यांना पिक करायला जाणार. सो अशा पद्धतीने त्यांनी इतकं सेट केलं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की डेडिकेशन फार चांगलं आहे. म्हणजे लाईक शी नेवर सेज की मला हे जमत नाही, शी ऑलवेज सेज की मी प्रयत्न अजून किती करू. हा माइंडसेट गरजेचा आहे. सो बियॉन्ड द बाउंड्रीज जाण्यासाठी तुमचं माइंडसेट असणं गरजेचं आहे की मला ही गोष्ट करायचीच आहे. सो मला तिचं उदाहरण नेहमी द्यावंसं काय वाटतं, कारण अशी एक व्यक्ती की बाबा जी सगळ्या बाउंड्रीजला पार करून बाहेर आली, की बाबा एक गावातलं वातावरण आणि शहरामध्ये येऊन ॲडजस्ट करून मग ते क्लासेस जॉईन करून आपण त्या गोष्टींना अचीव्ह करणं इतकं इझी नाही आहे. पण ते एंडपर्यंत टिकलं पाहिजे की लाईक 6 मंथ्सपर्यंत तुम्ही सातत्याने आला पाहिजेत, तुम्ही ते एफर्ट टाकले पाहिजेत, तर तुम्हाला त्याचे फ्रुट्स मिळतात. ओके. आणि करिअरमध्ये झालेला जो गॅप आहे तो IT कंपनीज बघतात की नवीन फ्रेश कॅन्डिडेट घेण्यासाठी की अरे याचा एवढा गॅप झाला आहे आणि एखादा दुसरा कॅन्डिडेट त्याचा गॅप नाही आहे. सो ती पण एक भीती आहे लोकांना IT करिअर स्विच करण्याच्या आधी. मी बेस्ट एक्झाम्पल देईल. परवाच इंटरव्ह्यू झाले MRO कॉर्पमध्ये, मी नाव पण सांगेल, मगरपट्टा सिटीमध्येच कंपनी आहे. दे कॉल्ड एव्हरी स्टुडंट, लाईक सगळेच होते त्याच्यामध्ये. बट हां, ज्यांचं कम्युनिकेशन वीक आहे त्यांना अपफ्रंटली सांगितलं गेलं
की बाबा असं असं आहे, पण ज्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे पण गॅप आहे त्यांचे इंटरव्ह्यू झाले. सो मेन पार्ट काय आहे की गॅप मॅटर करत नाही. जर तुम्हाला इक्वल संधी मिळते ना तर तुम्ही त्या स्किलसेटमध्ये पुढे पाहिजे. पण तुम्हाला संधी मिळून पण तुमचं कम्युनिकेशनच चांगलं नाही तर मग तो विकनेस आपोआप समोर येतो. बरोबर. त्यापेक्षा तुम्ही हा स्कोपच देऊ नका की इवन दो देर इज अ गॅप बट आय हॅव एक्सलंट स्किल्स. तर हे सांगणं, दाखवणं, बोलणं हे तुमचं काम आहे. सो तर आणि तरच तुम्हाला चान्स मिळेल, नाहीतर हा एक्सक्यूज तुमच्यासोबत कायमच चालत राहील. ओके. म्हणजे गॅप नसताना सुद्धा आय टीत जे करिअर करायचा विचार करताय गॅप असताना तर ते करू शकतात बिंदास. बऱ्याच साऱ्या कंपन्या नो क्रायटेरिया हायर करतात. त्यांना काहीच मॅटर करत नाही. दे आर गिव्हिंग इक्वल अपॉर्च्युनिटीज की बाबा कोणालाही येऊ द्या त्या गोष्टी, पण हा स्किलसेट पाहिजे, हा आलाच पाहिजे, त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. सो मग त्या केसमध्ये तो स्किलसेट ॲक्सेप्ट करून शिकणं हे आपलं काम आहे. आपण असं म्हणता कामा नाही की बाबा माझा एवढा वर्षाचा गॅप आहे, माझं काय होईल. म्हणजे एक्सक्युजेसचाच विचार करून तेच फक्त रिकॉल करण्यापेक्षा त्याला मी बायपास करून स्वतःच्या रेझ्युमेमध्ये स्किलसेट कसे टाकेल, ते मी कसे बेटरपणे रिप्रेझेंट करेल आणि त्याच्यावर मी कसं चांगलं पॅकेज मिळवेल, हा माइंडसेट आणणं गरजेचं आहे. ओके. तुमच्या अनुभवानुसार मॅम पुढचे 10 वर्ष आय टीमध्ये काय ट्रेंड राहील? आय टीमध्ये मॅक्झिमम ऑटोमेशन येईल, त्याच्यामुळे लोकांची लाईफ इझी होईल, कामही इझी होईल. पण त्यामुळं एक काम वाटतं की आपण जे आता इमॅजिन करून चाललो आहे ना की मला डिग्रीवरती जॉब मिळेल, मला ह्याच्यावरती हे मिळेल, हे कुठेतरी सोडावं लागेल. माइंडसेट हा बनवावा लागेल की यार नाही, मलाही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. म्हणजे आज तुम्ही नॉर्मल एक गोष्ट एक्झाम्पल आपण पकडून चाललो की आता जनरली रिअल इस्टेट खूप जास्त आहे पुण्यामध्ये. आपण नेहमी बघतो की लेटेस्ट कन्स्ट्रक्शनमध्ये काहीतरी नवीन असतं. लाईक पहिले डोअर बेल होत्या, आता व्हिडिओज आहेत, उद्या काहीतरी नवीन येईल, इंटरनेट स्वस्त झालंय, बरोबर, ॲक्सेसिबल झालंय, अजून काहीतरी वेगळं येईल, म्हणजे लोक पार्किंगमध्येच बघतील एकमेकांना, असं काहीतरी होऊ शकतं. सो ह्या प्रॉब्लेम्सवरती जर तुम्ही ॲज अ डेव्हलपर सोल्युशन देताय तर मग ही गोष्ट बेस्ट नाही का? पण जर तुम्ही त्याचा विचारच नसेल करत तर मग तुम्ही त्याच ठिकाणी राहून जाल. मग त्यामुळं तुम्हाला ती मानसिकता पण लागली नाही मला ह्याच लेवलचं काम करायचं, मला एवढंच भेटणार. पण जर तुम्ही इमॅजिन करताय की मला 10 वर्षात आय टी सोबत पुढं जायचं आहे तर तुमच्या माइंडमध्ये हे पाहिजे की आत्ता आय टीमध्ये जे लेटेस्ट आलं आहे ते मला शिकावं लागेल. त्याच्यामध्ये एक्सक्यूज नको की मला हे नाही करायचं, ते नाही करायचं, असं नाही. मला हे पण करायचं, ते पण करायचं आणि ते पण करायचं. अच्छा, अपग्रेड केलं पाहिजे, स्वतःला केलंच पाहिजे. ओके. आत्ता ज्यांनी ॲडमिशन घेतली AI नवीन जी ब्रांच आली इंजिनिअरिंगची किंवा जे कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करतायत, सो त्यांना काही घाबरायची गरज नाही. पुढचे भरपूर वर्ष जॉब येत राहणार आहेत आय टीचे आणि आकडे वाढत राहणार आहेत. डेफिनेटली. बरोबर. येस. डिग्री झाल्यानंतर किंवा एका करिअरमधून दुसऱ्या करिअरमध्ये जाण्याच्या आधी ना खूप क्लास करतात मुलं. जसा तुमचा पण आहे, असे अनेक क्लासेस आहेत पुण्यामध्ये. अपफ्रंटली मला काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत तिथे की खूप फ्रॉड क्लाससुद्धा आहेत. म्हणजे सरळ सांगतात की 6-8 महिन्याचा क्लास करा, मागे 3 वर्ष तुम्ही मेकॅनिकलमध्ये काम करताय का, ठीक आहे, चिंता करू नका, तुमचा आम्ही आय टीचा एक्सपिरियन्स तुम्हाला लावून देऊ. आर्टिफिशियल एक्सपिरियन्स असं छान नाव दिलं आहे त्यांनी त्याला. अगदी PF पासून सगळं मॅनेज करतात, खोटे एक्सपिरियन्स आणून मग जॉब मिळतो. तर काय सत्य या क्लास मागे, सध्या काय चालू आहे या क्लासेसचा ट्रेंड, आणि केला पाहिजे का असा कुठला क्लास? व्हॉट डू यू रिकमेंड? खरं आहे ॲक्च्युली. तुम्ही जे विचारलंय की जे क्लासेसचे ज्या गोष्टी चालल्यात ह्या खऱ्या आहेत. कारण लास्ट 4 इयर्सपासून मी ह्या फील्डमध्ये आहे. ऑब्व्हियसली स्टुडंट्स 100 ठिकाणी एन्क्वायरी करतात, मलाही सांगतात की माझ्यासोबत हे घडलं, ते घडलं. ऐकून खूप वाईट वाटतं. सगळ्यात जास्त वाईट ह्याचं वाटतं की त्यांचा वेळ गेला, त्यांच्या आयुष्यातले तरुणपणाचे कमवण्याचे जे वर्ष आहेत ते गेले. कारण तुम्ही बघा ना, एखादा नॉर्मल स्टुडंट जो 21व्या वर्षी ग्रॅज्युएट होतो आणि त्यानंतर त्यांनी कमीत कमी 25पर्यंत बेसिक जॉब केले पाहिजेत, बरोबर, बेस बनवला पाहिजे. 25 ते 30 वयामध्ये तो सक्सेसफुल झाला पाहिजे, म्हणजे तो कुठेतरी लग्न करून एखाद्या ठिकाणी सेट झाला पाहिजे. तेच वर्ष जर त्याचे वायाला गेले तर तो त्याच्या आयुष्यात 2 वर्ष मागे गेला, 4 वर्ष मागे गेला, तर वाईट तर डेफिनेटली वाटणार. सो मला एवढंच म्हणायचं की आता मी जास्त तर बोलू नाही शकणार, पण मी एवढंच म्हणू शकते की प्रामाणिक काम केलं पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की ॲज अ कन्झ्युमर, ॲज अ स्टुडंट, ॲज अ पालक आपल्याला हुशार व्हायची वेळ आली आहे. कारण लालची आपण आहे, लालच आपल्या मनात आहे की मला काहीही न करता मला पॅकेज द्या, मला काहीही न करता, माझ्याकडे आज पैसा आहे, मी सेट आहे, माझा एकुलता एक मुलगा, एकुलती एक मुलगी आहे, हे पैसे घ्या आणि तुम्ही हे करा. आपण चुकीची गोष्ट मागतोय. हे कधीच वर्क होऊ शकत नाही कामाच्या बाबतीत, स्पेसिफिकली IT जॉबच्या बाबतीत कधीच होऊ शकत नाही. कारण 3ऱ्या महिन्यात तुम्हाला हाकलून दिलं जातं, 3ऱ्या महिन्यात. कारण पहिल्या महिन्यात तुम्ही ट्रेनिंग म्हणून पांघरून घालता की चला ट्रेनी तुमचे नवरीचे 9 दिवस असतात. 2ऱ्या महिन्यात जेमतेम अंडरस्टँड होतं
आणि मग आय टीमध्ये प्रोफेशनली नाही नकार देण्याचा हा बेस्ट वे आहे की चला आपण थोडंसं असाइनमेंट देऊयात, आपण असाइनमेंट नंबर 1 देऊ, 2 देऊ, 3 देऊ, लेट्स ट्राय, गिव्ह इट सम टाईम आणि मग प्रोफेशनल तुम्हाला मेल येतो की अरे तुम्ही असं काम केलंय, आता तुम्ही सरळ सरळ घरी निघा. सो आणि हे का होतंय सगळं, कारण आपण ते बघत नाही आहे, आपण ते मागतोय. सो मला जेन्युइनली काय म्हणायचं की पहिलं आपण मागणं थांबूयात, की आपण हे मागायलाच नको की मला डायरेक्ट जॉब द्या. आपल्यामध्ये तो सेल्फ रिस्पेक्ट पाहिजे की माझ्याकडे हा स्किल सेट आहे, माझ्याकडे हे कम्युनिकेशन आहे, माझ्याकडे ह्या ॲबिलिटीज आहेत आणि याच्यावरती तुम्ही मला हा जॉब द्या. ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, बऱ्यापैकी लोक डॉक्युमेंटवरती बिलीव्ह करतात. मी तुम्हाला सांगू का सर, जेन्युइनली बरेच लोक बॉन्ड पेपर हा शब्द वापरतात. जगात मी स्वतःच बॉन्ड पेपर पाहिलेला नाही आहे, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगते, आणि कोणीच नाही बघितलेला. खरा बॉन्ड पेपर, लिगल डॉक्युमेंट्स हे फक्त खरेदी विक्रीसाठी किंवा सोन्यासाठी, म्हणजे जिथं मालमत्ता आहे. बरोबर. म्हणजे आज मी तुम्हाला काही विकलं, काय घेतलं, जमीन असेल, गाडी असेल, त्याचे पेपर बनतात. ते ग्राह्य धरले जातात व्यवहारासाठी. पण आज तुम्ही सर्व्हिससाठी, जॉबसाठी तुम्ही एखाद्या पेपरवरती विश्वास ठेवताय, आणि धडधडीत 21 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं एवढं नॉलेज आहे, त्याच्यावर विश्वास नाही ठेवते का तुम्ही? सो मला जेन्युइनली काय म्हणायचं की तुम्ही ह्या गोष्टींना ग्राह्य धरू नका. आज जगात तुम्हाला किती बॉन्ड पेपरवरती काय लिहून दिलं, तो फक्त ग्रीन पेपर असतो, तो नॉर्मल कॉम्प्लेक्समध्ये कुठेही मिळतो, झेरॉक्सवाल्याकडे मिळतो सर, 25 पैसेला एक पेपर असतो आणि त्याच्यावरती तुम्हाला सरळ सरळ वेड्यात काढलं जातं. सो असं निघू नका वेड्यात फ्रँकली. आणि तुम्ही ह्या गोष्टीपासून स्वतःला सेव्ह करा आणि घरच्यांचे पैसे वाचवा, कारण 21व्या वयापर्यंत तुम्ही काहीच कमवत नाही मुलं म्हणून. पालक हे सगळं तुम्हाला, आणि तुम्ही पालकांना जाऊन सांगताय की मला गॅरंटी मिळते. अरे तुम्ही तुमची गॅरंटी घ्या, तुम्ही तुमची घ्या, तुमचा सेल्फ रिस्पेक्ट कुठं गेला? सो जेन्युइनली मी हे सांगेल की तुम्ही शिकण्याची क्षमता ठेवा. यार चला ठीक आहे, मला नाही मिळालं, ॲक्सेप्ट. शिकण्याची पहिली पायरी आहे, अपयशी यशाची पहिली पायरी. मला नाही, माझा पहिला इंटरव्ह्यू फेल गेला, हरकत नाही, दुसरा, तिसरा, 5व्यात तर पास हो, 10व्यात तर. माझ्याकडे असे काही स्टुडंट्स आहेत की ते 15व्या नापास होऊन धडधडीत बोलतात की मॅडम मी 15व्या नापास झालो, पण मी हे शिकलो की मी का आणि कशामुळे नापास झालो, अँड नाव ही इज गेटिंग गुड पॅकेज. व्हाय? कारण त्याच्यातून त्यांनी लर्निंग घेतलं. ही क्षमता ठेवा. इच्छा देते मार्ग, पण तुम्ही वेगळीच इच्छा ठेवताय समोरच्याकडून, मग तो तुम्हाला द्यायलाच बसलाय. मग तुमच्यासोबत फ्रॉड झाल्याशिवाय का नाही राहणार? सो प्रामाणिक प्लॅटफॉर्म शोधण्यासाठी पहिली रिक्वायरमेंट तुम्ही बदला की मला डायरेक्ट जॉब नको, मला शिकायचं आहे, कारण मी अजूनही लर्नर आहे. कारण तुम्हाला आत्तापर्यंत बुकिश नॉलेज आहे डिग्रीचं की पेपर सॉल्व करण्यापुरतं तुम्हाला येतं आहे. आज तुम्हाला काम करायचं आहे, कंपनीत आउटपुट द्यायचं, डेडलाईन्स मीट करायच्यात, तर तुम्हाला यायला पाहिजे सगळ्या गोष्टी. तर त्याची कमिटमेंट तुम्ही स्वतः घ्या. त्यासाठी 1 वर्ष 6 महिने शिका आणि त्यानंतर तुम्ही हक्काने पॅकेज घ्या की आता मी हे मिळवलं, मी घेतलं. पण मुलांना भीती तीच वाटते मॅम की मी वर्षभर क्लास केला आणि प्रामाणिकपणे एखाद्या कंपनीसमोर जायचं आणि सांगायचं की बाबा मी वर्षभर IT अभ्यास केला आहे, पण मागची 6 वर्ष मी मेकॅनिकलमध्ये काम करतोय. मुलांना तीच भीती वाटते की हे झालं मला 2,40,000पासूनच सुरुवात करतील, जे की मी एक्सपेक्ट करून आलो होतो की 10 लाखचं पॅकेज मिळेल मला. मग म्हणून त्या फेक एक्सपिरियन्स आणि या सगळ्याकडे हे लालचच झालं ना सर, हे लालच झालं. आज तुम्ही मला सांगा की समजा आता तुमच्याकडे एखादा व्यक्ती काम करतो, ठीक आहे, त्याला वेगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे, त्यांचा तो बॅकग्राऊंड वेगळा आहे. तुम्ही त्याला काय म्हणणार, हे बघ बाबा माझं काम हे आहे, ह्या कामाचे एवढे वेटेज आहे, तर मी तुला तेवढंच देणार, तू वेगळ्या ठिकाणचा एक्सपर्ट आहे, त्याचं एक्सपर्टाईजचं मी काय करू? पण जर त्या मुलाला हे माहिती की मी इथं जर टिकून 3-4 वर्ष 5 वर्ष जर करिअर केलं तर ह्याचे नक्कीच तिप्पट होणार आहेत. तर हा माइंडसेट असला पाहिजे की यार तिथं मी 5-6 वर्ष करून नाही मिळालं आणि इथं मला 3 वर्षात मिळणार आहे, तर कमीपासून सुरू करायला हरकत काय? अँड नाव देर आर प्रोबेशन पिरियड सर, लाईक 3 months 6 months कंपनी जज करते आणि डिपेंडिंग ऑन दॅट दे आर गिविंग द पॅकेजेस. नॉट लाईक दॅट की तुम्हाला वर्षभर ते एवढंच पगारावर करायचं. सुरुवातीला तुम्ही 10-15 हजारावर सुरू करा, नंतर तुम्हाला ती कंपनी पॅकेज देणारच आहे की. आणि जगात असं कोण व्यक्ती आहे की ज्याला समजा, आज बऱ्याच लोकांना काय वाटतं ना सर की माझ्याकडे लय भारी नॉलेज आहे आणि मला लय कमी पगार मिळतो. तुम्ही तुमचं बघायचं असेल, तुम्हाला तुमचं जे काय आहे तर तुम्ही रेझ्युमे टाकून बघा ना नोकरीवरती. तुम्हाला 2 कॉलमध्ये कळेल तुम्हाला कोण किती ऑफर करते. पण ठीक आहे ना, समोरच्याने तुम्हाला केले 5 लाख ऑफर, तर समजून घ्या की तुमचं बरोबर चाललंय गणित. जर समोरच्याने तुम्हाला 2 लाख ऑफर केले, तुम्हाला 3 लाख आत्ता मिळत आहे, समजून घ्या आपल्याला नाही जमत. इतका सिम्पल आहे. ओके. हा प्रश्न स्पेसिफिक त्या विद्यार्थ्यांसाठी आहे किंवा त्या कॅन्डिडेटसाठी ज्यांना आता ITचा क्लास करायचा आहे एखाद्या इन्स्टिट्यूटमधून. तर फसवणूक होऊ नये म्हणून त्यांनी ते क्लास बघताना, क्लास निवडताना काय काय काळजी घेतली पाहिजे, काय काय पाहिलं पाहिजे त्या क्लासमध्ये? पहिलं तर तिथले ओनर. ओके.
कारण की हेच तर ठरतं ना, याच्यावरून ठरतं, कारण टेक्निकल गोष्ट आहे सर. लाईक ही शूड नो की व्हॉट इज द ट्रेंड नाऊ. आणि ट्रेंड कोण अनालाइज करतं, की बाबा एखादा जो मेन पर्सन जो ड्राईव्ह करतो, की बाबा त्यालाच जर माहीत नाही तर हाऊ दे कॅन लाईक हायर सम ट्रेनर्स. लक्षात घ्या, जो मेन व्यक्ती असतो तो काय करतो, तो हायरिंग करतो, तो त्याच्या ट्रेनरला हायर करतो, त्या ॲबिलिटीचे लोक शोधून आणतो की ज्यांच्यामुळं त्यांचे मुलं घडणार आहेत, करिअर घडवणार आहेत आणि त्यांची प्लेसमेंट टीम त्यांना प्लेसमेंट देणार आहे. तर ही जी कॅपॅसिटी आहे ती एखाद्या ओनरमध्ये किंवा मेन व्यक्तीमध्ये असते, ते बघणं गरजेचं आहे. कारण खूप लोक बिझनेस म्हणून ही गोष्ट करतात. मला असं वाटतं हे जर असं असेल ना तर करूच नाही या गोष्टी. म्हणजे मेन आपल्याला काय मिळतं आहे त्याच्यातून, तर त्यासाठी ती गोष्ट महत्त्वाची. दुसरी गोष्ट, लोकेशन फार मॅटर करतं. कारण बऱ्याच वेळा लोकांसोबत असंही फ्रॉड होतं की बाबा मी काल पैसे भरले, आज इन्स्टिट्यूट गायब. सो ती गोष्ट किती वर्ष जुनी आहे, किती वर्षांपासून काय रेप्युटेशन आहे, हे गोष्टी बघा. त्यानंतर मला काय मिळणार आहे ह्याच्या बदल्यात, म्हणजे मला किती टाईपचे क्लासेस मिळणार आहे, माझ्या कुठल्या वीक पॉईंटवरती वर्क होणार आहे, मला किती वेळ मिळणार आहे, हे बघणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला फक्त 2 तासाचा क्लास मिळतो आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकच गोष्ट कव्हर करून मिळते आणि बाकीचे वीक पॉईंट तुम्हाला एंडिंगला जाऊन कळणार आहेत की अरे मला ह्याच्यामुळे येत नाही. मग आता तुम्ही तयारीला तेव्हा लागलं, काहीच उपयोग नाही या गोष्टीचा. सो आय टीसाठी जे मेन गोष्टी ती सगळे मला मिळतात का हे बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर क्वांटिटी. लाईक कॉलेजेसमध्ये 60च्या वरती मुलं असतात एका क्लासमध्ये, त्यामुळे कॉलेजचा कुठलाच प्रोफेसर जाऊन सिस्टीम बघत नाही, बुक बघू शकत नाही, नोटबुक बघू शकत नाही. मग त्यामुळं कॉलेज लेवलचं जे टीचिंग आहे, लर्निंग आहे, ते लिमिटेड राहतं, फक्त पेपर पुरतं आणि मॅक्झिमम मुलं अभ्यास करतात. सो क्लासेस बघताना क्वांटिटी बघणं गरजेचं आहे. 8-10 मुलांचा ग्रुपमध्ये स्टडी असेल तर प्रत्येकासाठी ट्रेनरला वेळ देता येतो, हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कारण मग हा बाजार होऊन जाईल. मग त्याने तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही तिथेही लास्ट बेंचर होता, आता इथेही लास्ट बेंचर आहे, पण तुम्ही तर इक्वलच फी भरली. सो मेन क्वांटिटीचं गणित आहे. तुम्ही ऐकलंच असेल, हैदराबाद लोकेशन, बँगलोर लोकेशनला 500-1000 मेंढरासारखे लोक जातात बिछाना बांधून आणि मग तिथं शिकतात, माईकवर शिकवलं जातं. पण मला असं म्हणायचं आहे की पद्धत चुकीची नाही आहे. तुम्हाला काय घ्यायचं आहे, तुम्ही काय टाईप, तुमचा टाईप तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्ही क्लासमध्ये टॉपर होतात का बॉटम लेवलला होतात हे तुम्हाला माहिती. तुम्ही तुमची क्षमता ओळखून क्लास चूज करणं गरजेचं आहे. जर तुमची क्षमता फार भारी, तुम्ही आधीपासून टॉपर, तर तुम्हाला फक्त सांगेपर्यंत दम आहे, तुम्हाला भेटून जाईल. पण जर तुम्हाला माहिती की नाही, आय वॉज नेव्हर अ टॉपर, आय वॉज ॲट द मिड लेवल किंवा आय वॉज ॲट द बॉटम लेवल, तुम्हाला असेच क्लासेस बघावे लागतील की ज्याच्यामध्ये क्वांटिटी कमी आहे. नाहीतर मग काहीच उपयोग नाही सगळे इन्व्हेस्टमेंट करून. मग तुमचा वेळ तसाही वेस्ट आहे, कारण तुमच्यावरती कोणी लक्ष देणार नाही, तर मग तुम्हाला येणारच नाही. आपण जे आता बोललो फसवणुकीबद्दल, तर कशी चालते आय टीच्या क्लासमध्ये फसवणूक, काय मॉडेल आहे त्यांचं नक्की? बेसिकली बऱ्याच मुलांना हे दाखवलं जातं की येतानाच पैसे घेऊन या. ओके. म्हणजे तुम्हाला ॲज अ स्टुडंट हे दाखवण्याचा स्कोपच नाही मिळत की लाईक कसा आहे क्लास, कोण टीचर असणार आहे, किंवा बऱ्याच साऱ्या गोष्टी हाईड केल्या जातात. एक तर पैसे डायरेक्टली घेऊन या. दुसरी गोष्ट अशी असते की मग गेल्यानंतर तुम्हाला कॉफी दिली जाते किंवा चहा, किंवा त्यांच्या पॉकेटने, लाईक मॅक्झिमम सेल्स पर्सनला हे सांगितलं जातं की अशा ठिकाणी घेऊन जा आणि मग तुमच्या क्लायंटला तुम्ही इम्प्रेस करा. ह्या गोष्टींपासून सावध राहणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट कशी की बऱ्याचपैकी लोकांना सवय असते की बंच ऑफ लाईक ओल्ड प्लेसमेंट्स म्हणा किंवा हे दाखवायची खूप सवय असते. तर जेन्युनली सांगेल सर, पेपरवरती खरंच बिलीव नका करू. म्हणजे कोणीच नाही केलं पाहिजे. बिलीव करण्यासारखी गोष्ट आत्ताच्या जगात जे चालले ते व्हिडिओज आहे. लाईक नॉर्मल एखादा ग्रॅज्युएट मुलगा नॉर्मल व्हिडिओ नाही देऊ शकत. लाईक आपल्याला कोणी रिव्ह्यू मागितला तर आपल्या एक ग्रॅज्युएट व्यक्ती म्हणून आपल्याला तेवढी मॅच्युरिटी असते की आपल्याला काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. जगात लोक फोटो आरामात पोस्ट करतात सगळीकडं, नॉट पार्ट आउट ऑफ इट. बट जर व्हिडिओ असेल आणि व्हिडिओमध्ये जेन्युनली जर तुम्ही सर्व्हिस घेतली आहे तर तुमच्याकडे कमीत कमी 5 मिनटं तरी असतील ऑल ओव्हर एक्सपिरियन्स सांगायला. तुम्ही त्या गोष्टी जेन्युनली बघा, कारण तेच मेन आहे. जर तुमचं स्टुडंट आहे, जर तुम्ही त्याला 6 महिने वर्ष सर्व्हिस दिली तर तुमच्याबद्दल त्याकडे तेवढ्या तरी मेमरीज असतील की बाबा ट्रेनर कसे होते, काउन्सिलर कसे होते, सपोर्ट टीम कशी होती, प्लेसमेंट सर्व्हिस कशी होती, कंपनीचा इंटरव्ह्यू कसा झाला. ॲटलिस्ट त्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी जर मिसिंग असतील तर समजून घ्या की काहीतरी मूर्त आहे. महत्त्वाची गोष्ट काय आहे की जे डॉक्युमेंट बॉन्ड पेपर म्हणून समोर सरकवले जातात त्याच्यावरती साईन नका करू. ओरिजिनल डॉक्युमेंट्स मागितले जातात. कधीही कुणीही ओरिजिनल डॉक्युमेंट कुठेही द्यायचे नसतात. लाईक सर्टिफिकेट्स, आधार कार्ड, पॅन कार्ड, नेव्हर. सो हे एक सायन्स आहेत. दुसरी गोष्ट, एक आपण जे लालच देणं म्हणतो ना, म्हणजे एखादी गोष्ट आता जसं काउन्सिलर बोलतो आपल्याला की बाबा तुझं काम होईल, असं नाही. हे काम होण्याची गोष्ट नाही आहे.
तर ते समजून घेणं, ते हिंट्स झालं की अरे तुझं काम होईल, तुला मिळेल, असं होईल तसं होईल. नाही, पण त्यासाठी रियालिटीमध्ये तुला किती मेहनत घ्यायची आहे, तुला अभ्यास करायचा आहे, तुला इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तू इंटरव्ह्यूला जाणार आहेस, कुठं जाणार आहेस, काय टाईपच्या कंपनीमध्ये जाणार आहे, काय राऊंड असणार आहे, ही खरी वास्तविकता झाली. पण ह्या व्यतिरिक्त जर आम्हीच दिलं जाते की नाही हे बस तुझं काम होईल मित्रा, तू डोळे झाकून घरी जा, असं डोळे झाकून काही होत नाही. सो दीज आर द सायन्स. तर याच्यापासून सेव्ह केलं पाहिजे. बऱ्याच ठिकाणी क्लासरूम्स नसतात, लाईक फक्तच ऑफिस आहे, कॉर्पोरेट ऑफिस आहे आमचं, तुम्ही या बघा आणि मग आमचे क्लासरूम दुसरीकडे. डोंट बिलीव्ह ऑन दॅट. तुम्ही जर क्लासरूममध्ये करायचं, तुम्ही क्लासरूम हक्काने जाऊन बघून या की खरंच कुठे आहे, काय कंडिशन आहे. ह्या गोष्टी स्टाफ पण मॅटर करतो की तुमच्याकडे काय टाईपचे लोक वर्क करतात, ते फक्त सेल्स करतात का ते करिअर घडवतात का तुम्हाला जर्नी दाखवतात, हे मॅटर करतं. सो ह्यातला डिफरन्स अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे. मध्ये अनेक IT कंपन्यांनी त्यांचे हजारो वर्कर्स होते ते काढून टाकले होते. सांगितलं होतं की यांनी फेक एक्सपिरियन्सेस आणलेत. तर त्यांच्याकडे जे एक्सपिरियन्सेस होते ते त्या इन्स्टिट्यूटनी कुठून मॅनेज केलेले असतात? म्हणजे या फेक कंपनीज त्यांनी स्वतः बनवलेल्या असतात का या खरंच असतात, त्या फक्त तुम्हाला काही अमाऊंट घेऊन एक्सपिरियन्सचं लेटर देतात? ते कसं चालतं ते जाणून घ्यायचं आहे मला थोडं. सर मी तुम्हाला सांगू का, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करायला किती पैसे लागतात? 15,000. ओके, एवढेच लागतात. हां, झाले, तुमची कंपनी रजिस्टर झाली, तुम्ही 1 लाखचं ट्रान्झॅक्शन करता आणि ते वापस घेता. ओके, काहीच लागत नाही. हां, आणि मग याच्या नावाखाली तुम्ही कुठलेही डॉक्युमेंटला लिगल झालात. ओके. सो हा झाला तुमचा बिझनेस, हां, की तुम्ही ऑलरेडी काहीतरी करताय, फर्म चालवताय की जे की प्रायव्हेट लिमिटेडसुद्धा नाही आहे, हां, जे की प्रोप्रायटरी किंवा लो लायबिलिटी कंपनी आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादी कंपनी रजिस्टर केली आहे आणि मग त्याच्या अंडर तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट प्रोव्हाइड करताय आणि मग त्याच्या अंडर तुम्ही हे ट्रान्झॅक्शन दाखवताय गव्हर्नमेंटला आणि मग तुम्ही हे सगळं मॅनेज करताय. सो अशाही खूप सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत की ज्या ह्या गोष्टी करत आहेत. आणि बऱ्यापैकी बाकी कंपन्यांमध्ये काम लावल्यानंतरसुद्धा पहिले 3 महिने पगार द्या, मग परफॉर्मन्स नाही म्हणून काढून टाका, ह्या गोष्टी सर्रास चालू आहेत. सो स्वतःला सेव्ह करायचं असेल तर हे नक्की बघा की कंपनी कोणाच्या नावावर आहे, कधी फायलिंग झाले लास्ट, आपलं फायलिंग असतं ना गव्हर्नमेंटच्या टॅक्स, ते बघणं गरजेचं आहे. लोकेशन बघा, प्रोफाईल बघा. आणि IT मध्ये कधीच असं होत नाही सर की ज्या ठिकाणी 4 इंटरव्ह्यू राऊंड झाले नाहीत. लक्षात घ्या, जर तुमचे प्रॉपर 4 इंटरव्ह्यू राऊंड झालेत ना, तुम्हाला प्रॉपर तर आणि तरच तो जेन्युइन जॉब समजा. तुम्ही कुठं गेलात आणि तुम्हाला 4 थातूरमातूर प्रश्न विचारले आणि झालं तुमचं काम, सोडून द्या, तुम्ही करूच नका जॉईन ती गोष्ट. ही पहिली साईन झाली. आणि जे आत्ता बऱ्यापैकी स्कॅम पकडले तर ते ह्याच्यामुळं पकडलेत की लोकांनी त्या गोष्टी मागितल्या की माझा हा गॅप मॅनेज करून द्या. 100पैकी 2 जण असे होते की ज्यांना ते झेपलं. पण लिटरली बाकी असे इतके जास्त मुलं आहेत की माझ्याकडं लास्ट इयरमध्ये, लास्ट डिसेंबरच्या अराउंड 2 मुलं आले होते. त्यांना मी कंपनीचं नाव नाही डिस्क्लोज करणार, MNC आहे ती, आणि तिथे त्यांचं काम झालं, जेमतेम त्यांना पगार पण मिळाला, पण त्यांना बेंचवर ठेवलं गेलं पहिले 6 मंथ्स. आता बेंच कन्सेप्ट काय असते की तिथे तुम्हाला ना प्रोजेक्ट नसतो, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल एक्सपोजर नाही, शिकायला नाही भेटत. वेटिंग लिस्ट. हां, वेटिंग लिस्ट. आणि तुमच्यासमोर रिसोर्सेस असतात की तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही स्किल शिका आणि मग तुमच्याकडे ते आल्यानंतर मग तुम्हाला प्रोजेक्ट देऊ शकतो भविष्यात इफ आला तर. त्या ड्युरेशनमध्ये त्या मुलाने लग्न केलं की ठीक आहे यार, मी MNC जॉब करतो, त्याचं लग्न झालं. त्यानंतर बेंचवरून त्याला पायथन शिकायला सांगितलं की आता तुला पायथनसाठी प्रोजेक्ट मिळणार आहे. त्याचे असेसमेंट काय जे असेल त्याने ते घेतलं आणि त्याला ते नाही जमलं म्हणून काढून टाकलं. तर लिटरली फेक एक्सपिरियन्समुळं तो माझ्यासमोर रडत होता की आज मी घरी जाऊन हे सांगू नाही शकत की मी असं काहीतरी कारनामे केलेत. आणि मी जेव्हा त्याला म्हटलं की तुझा पगार किती आहे, तर तो बोलला मला आत्ता सध्या 7 लाखाचं पॅकेज आहे. ठीक आहे, तर मग मी त्याला विचारलं की तुझी मानसिकता आहे का की तू बिगिनर, कारण तू तिथे काम केलंच नाही आहेस, तुला नॉलेजच नाही आहे, तर तू दुसऱ्या कंपनीचा इंटरव्ह्यू कसं क्रॅक करणार? तर इनिशियलपासून तुला करावं लागेल, प्रॉपर क्लासेस करून तुला शिकावं लागेल, तर तू बिगिनरपासून रेडी का? तर तो बोला नाही मॅम, मला तेवढंच पॅकेज पाहिजे. सो हाऊ इट इज पॉसिबल? हे होऊच शकत नाही की जर तुझ्याकडे ते नॉलेजच नाही तर तू तेवढा इंटरव्ह्यू क्रॅक करूच शकत नाही बाबा. मी त्याला स्पष्ट मना केलं की तू आता रडला जरीस तरी मी तुला IT मध्ये एवढं पॅकेज नाही देऊ शकत. ते तुला जे मिळालं होतं ते फेक एक्सपिरियन्सवरती मिळालं होतं, जे कॅच झालं. आणि कॅच तर अशा पद्धतीने झालं की होम व्हेरिफिकेशन झालं सर. म्हणजे ज्यावेळेस क्लायंट व्हेरिफिकेशन असतं ना, तर त्यांच्याकडे डॉलरमध्ये पैसा आहे, तर ते अगदी आधार कार्डवरचा पत्ता बघून घरी जातात की इथंच राहतो का, इतकं डीप होतं. आपलं इंडियनचं जे व्हेरिफिकेशन इंडियन कंपनीचं ते बेसिक असतं की बाबा लास्ट कंपनीत व्हिजिटर पाठवतात, बघतात की इथं होता का, विचारतात, व्हेरिफिकेशन झालं, साईन घेतली, चालले. पण क्लायंट व्हेरिफिकेशन अजून स्ट्रिक्ट असतं.
तर अशा गोष्टी झालेल्या आहेत फेक एक्सपिरियन्समुळं. त्यामुळं हे जे सायन्स आहेत की जे तुम्ही मागताय की जे तुम्हाला मिळतं आहे की 4 वर्षाचा गॅपसाठी मी हे लेटर घेतलं केलं, ह्या गोष्टीच मुळात खूप चुकीच्या आहेत. मध्यंतरी जे लागले होते मॅम मुलं भरपूर IT मध्ये फेक एक्सपिरियन्स दाखवून, नंतर कॅच झाले म्हणा, पण तेव्हा काय कंपनीज काय बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन व्यवस्थित करत नव्हत्या का, असं काही होतं? हां, म्हणजे मांजर तोपर्यंत डोळे झाकून दूध पिते जोपर्यंत तिला असं वाटतं कोणीच नाही आहे, पण जेव्हा कळतं त्यावेळेस मग सगळेच जागे होतात. आता सगळे जागे झालेत. अच्छा. आणि त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला आहे की चांगल्यांना पण प्रॉब्लेम येतो आहे. लाईक PV व्हेरिफिकेशन इज देअर, बॅकएंड व्हेरिफिकेशन इज देअर, क्लायंट व्हेरिफिकेशन इज ऑल्सो देअर, लाईक आणि हे क्लायंट व्हेरिफिकेशन त्या जमान्यातही होतं. लाईक समजा बँकिंग सेक्टरचा प्रोजेक्ट आहे जिथे तुम्ही वॉच, मोबाईल, लॅपटॉप काहीच कॅरी करू शकत नाही कारण सिव्हिअर आहे गोष्टी, प्रायव्हसीच्या गोष्टी आहेत. तर त्या ठिकाणी ह्या गोष्टी म्हणजे फार स्ट्रिक्ट नोटवरती असतात. मग तिथं इथिकली तो माणूस प्रॉपरच पाहिजे, म्हणून मग ते व्हेरिफिकेशन व्हायचं की बाबा प्रॉपर की खरंच प्रामाणिक माणूस आहे का, कारण ट्रान्झॅक्शनची गोष्ट आहे. पण नंतर काय झालं ना सर, ह्या किस्सामुळं सगळ्याच फील्डमध्ये त्या गोष्टी तेवढ्याच अप्लाय झाल्या. सगळ्यांचंच व्हेरिफिकेशन खूप टाईट होतं. जे प्रामाणिकपणे आले होते त्यांना पण ते मागे लागलेलं. येस, सगळ्यांना प्रॉब्लेम्स आहेत. त्यामुळे जेन्युइनली IT मध्ये जाणं फार गरजेचं आहे. अच्छा, ओके. हां, ITत जाणं गरजेचं आहे, जेन्युइनली जाणं गरजेचं आहे. ओके, थोडंसं फ्रॉडपासून थोडंसं बाहेर येऊया आपण पुन्हा. मी Tier 2 सिटीमधनं येतो मॅम. IT हे क्षेत्र ओळखलं जातं, खूप मुली तिथे काम करतात म्हणून, म्हणजे मुलींसाठी सेफ आहे, सोपं आहे. सोपं म्हणण्यापेक्षा त्यांना काम करता येईल असं त्यांना कम्पॅटेबल आहे. पण खूप पालक असेल, म्हणजे हा प्रश्न खास त्या पालकांसाठीच आहे की मुलींना शहरात पाठवायला नाही म्हणतात, किंवा तुम्ही जे क्लासेस घेतात तर क्लास करण्यासाठी पण पाठवायला नाही म्हणतात. तर तुम्ही त्यांना काय सांगाल त्या पालकांना? माझं पालकांना हेच म्हणणं आहे की जोपर्यंत पक्षी पिंजऱ्यात आहे तोपर्यंत तो किती उंच उडू शकतो हे आत्ता पिंजऱ्यात ठेवून नाही ठरू शकत. आणि त्यासाठी तुम्हाला तो कधी ना कधी ओपन करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमची मुलगी अर्निंग बघायचं आहे किंवा तिची होणारी पुढची पिढी जर अर्निंग किंवा इंडिपेंडंट बघायची, कारण तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, एक मुलगी शिकली तर किती फॅमिलीज डेव्हलप करते. तिची स्वतःची फॅमिली असते, तिची नंतरची पुढची फॅमिली असते, ती सगळ्यांना सपोर्ट करते. महत्त्वाची गोष्ट, तिची जी मुलं असतात पुढचे पिढीचे, त्यांना ती एज्युकेट करते. ही गोष्ट महत्त्वाची, कारण आजकाल मुलांचा प्रिफरन्सही हाऊसवाईफ नाही राहिलेला. दे ऑल्सो वॉन्ट अर्निंग. कारण जसं Tier 2 सिटीचं तुम्ही बोलला, तर त्या ठिकाणी ऑब्व्हियसली फ्लॅट आणि चांगली लक्झरियस गाडी अफोर्ड करण्यासाठी EMI दोघांनाही भरणं गरजेचं आहे. सो त्यासाठी मी असं म्हणेल की तेवढा विश्वास तुम्ही टाकणं गरजेचं आहे आणि मुलींनी तो जपणं गरजेचं आहे. मुली पण बऱ्यापैकी त्या विश्वास जपत नाही, आणि हे एक्झाम्पल आपल्याला कुठेतरी बातम्या, न्यूजपेपर इथून दिसतात म्हणून पालक तसे वागतात. त्यांना असं नाही वाटत की बाबा आपल्या मुलींनी नाही जावं वगैरे, असं काही नाही. त्यांची इच्छा असते मनातून, पण तो विश्वास मुलींनी दिला पाहिजे आणि तो जपलाही पाहिजे. त्यासाठी ॲटलिस्ट त्यांना थोडंसं सपोर्ट केलं पाहिजे. आणि तो सपोर्ट करत असताना अविश्वास दाखवता कामा नये की यार तुम्ही एकदा पाठवलं ना, मग पाठवलं, मग त्यांना त्यांचं उभं राहू द्या कुठेतरी. तुम्ही पार अगदी त्यांना जेवला कान, बसला कान, झोपला कान हे जर तुम्ही त्या साच्यांमध्ये अडकवत असाल तर मग हे थांबवा कुठेतरी. लेट देम बी फ्री फॉर सम मंथ्स. त्यांना डेव्हलप होऊ द्या, त्यांना इंडिपेंडंट होऊ द्या. आजारी पडले त्यांना सांगा, जा दवाखान्यात जाऊन ये, नियर बाय हॉस्पिटल शोध. कधी होणार ते इंडिपेंडंट, हे करणं गरजेचं आहे. कारण ज्या ज्या मुली इंडिपेंडंट आहेत त्या संसाराच्या खूप चांगल्या पिलर्स आहेत. सो तो चांगल्या पिलर डेव्हलप करण्यासाठी तुम्ही त्यांना फ्री करणं गरजेचं आहे. तुम्ही आता गेल्या 10 वर्षापासून या क्षेत्रात आहात आणि 4 वर्ष झाले तुम्ही क्लासेसही चालवत आहात. तर कसं काम करता तुम्ही विद्यार्थ्यावर, म्हणजे तो माइंडसेट बनवणं असेल किंवा त्याला त्याचे स्किल्स बघून त्याला कुठला कोर्स कर बाबा तू हे रेकमेंड करणं असेल? डेफिनेटली. सो पहिली गोष्ट ही असते की एक काउन्सिलिंग, ज्याला आपण इम्पॉर्टंट म्हणतो. बघा, तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की कुठल्याही डॉक्टरांकडे आपण गेलो तर डायरेक्ट ऑपरेशन नाही करत. ते चेक करतात किंवा प्रॉब्लेम काय आहे ते नोट करतात आणि मग त्यानंतर ते रिकमेंड करतात की बाबा आपण बघूयात थोड्याशा मेडिसिननी फरक पडतो आहे का नाही. अशा वेळी सेम वे करिअरमध्ये आम्ही त्याच गोष्टी करतो. पहिला आम्ही अंडरस्टँड करतो की स्टुडंटमध्ये काय वीक पॉईंट्स आहेत, त्याला कशाची भीती वाटते आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय, सगळं अनालाइज करतो. त्यानंतर त्याला रिकमेंड करतो की तुझ्यासाठी काय बेस्ट आहे, आणि त्यानंतर त्याचा माइंडसेट आम्ही बनवतो की तुला एवढा टाईम द्यायला लागेल तर आपल्याला सक्सेस मिळू शकतं. मग ती जर्नी तिथून सुरुवात होते. मग टेक्निकल ट्रेनिंग त्याच्यामध्ये एक पार्ट असतो, त्यानंतर इंग्लिश कम्युनिकेशनचा पार्ट असतो, रेझ्युमे मेकिंग असतं, इंटरव्ह्यूला जाण्याचा माइंडसेट असतो, कपडे घालण्यापासून ते इंटरव्ह्यूला जाऊन बोलेपर्यंत सगळ्या गोष्टींचा ट्रॅक आमचा फिक्स असतो, त्याचे शेड्यूल असतात. मग ह्या जर्नीमधून त्याला पूर्ण पुढे घेऊन जाणं बऱ्याच वेळा
एक आपण जे मानसिक काउन्सिलिंग जे म्हणतो तर ते आम्हाला बऱ्याच वेळा करावं लागतं, कारण खूप कारणांमुळे मुलं डिमोटिवेट होतात. की बऱ्याच लोकांना गावाकडून इकडे आलं करमत नाही, काहींना फूड डायजेस्ट होत नाही इकडचं, काहींचं म्हणजे एकटे असतात त्यांना तो एक प्रॉब्लेम असतो, काहींना समजत नाही, भरपूर प्रॉब्लेम्स असतात, काहींकडे लॅपटॉप नसतो, एन नंबर ऑफ इश्यूज. ह्या थ्रूआउट जर्नीमध्ये ती जर्नी इझी कशी होईल यासाठी माझी टीम काम करते. की त्याला ते समजून सांगणं, त्याचा तो माइंडसेट बनवणं आणि मग त्याला ते इंटरव्ह्यूला जाण्यासाठी पुश करणं. कुठलाच मुलगा फर्स्ट इंटरव्ह्यूला डायरेक्टली जात नाही, तो आधी नाहीच म्हणतो, कारण तो तेवढा घाबरलेला असतो की यार मी एवढं इन्व्हेस्ट केलं आणि माझ्याच्याने नाही झालं तर मी काय आन्सर देऊ, माझ्या पॅरेंटला काय देऊ, मॅमला काय आन्सर देऊ. सो पहिलं तर ते मोटिवेशन देणं माझं काम आहे की नाही आपण ते केलं पाहिजे, कारण आपल्यासाठी ते जॉब घेऊन बसलेत, तुम्हाला ते मिळवता यायला पाहिजेत. मग त्यानंतर त्याच्यामध्ये काय फेल्युअर आलं तर त्याच्यामधून त्याला परत बाहेर काढणं. काही मुलं लिटरली फेल झाल्यावरती येतच नाहीत क्लासेसला, म्हणजे त्यांना खूप वाईट वाटतं की अरे मला नाही घेतलं. सो हे अपयश बिअर करण्यामागे आम्ही त्यांना जास्त, कारण ती गोष्ट ते पॅरेंटला नाही सांगू शकत, त्यांना नाही माहिती की ॲप्टिट्यूड काय असतं, त्यांना नाही माहिती कोडिंग टेस्ट L1 L2 L4 राऊंड काय त्यांना माहीत नाही. सो ते आम्हाला ज्या बेटर वेनी त्यांना सांगता येतं ना त्यावेळी आम्ही त्यांना ते समजून सांगतो. मॅक्झिमम टाईम क्लासरूममध्ये, विकेंड्सला ह्या गोष्टी आमच्या चाललेल्या असतात. त्यामुळं ते सक्सेसफुल करिअर घडवण्यामध्ये कधी कधी फक्त वेळ जास्त लागतो. असं नाही की बाबा कुठलाच मुलगा IT मध्ये जाऊ शकत नाही किंवा किती वेळ लागतो. सो ॲव्हरेज टाईम हा 6-8 महिन्यांचा आहे. तेवढे पेशन्स तुम्हाला ठेवून चालता येत असेल तर माझी टीम प्रॉपर वेने हेल्प करते. क्या बात आहे मॅम, एक नंबर. अगदी शेवटचा प्रश्न, IT जाणाऱ्यांसाठी, मग टेक्निकल बॅकग्राऊंड असो, नॉन टेक्निकल असो, नॉन IT बॅकग्राऊंड असो, 5 क्रिस्पमध्ये टिप्स काय देतील सारिका मॅम? मेहनत करावं लागेल, एक्सक्यूज ओरिएंटेड माइंडसेट सोडावं लागेल, एक्सरसाइज करून व्यायाम करून शरीर चांगलं ठेवावं लागेल आणि नवीन चॅलेंजेसला म्हणजे जे आपण एक्स्ट्रीम्स म्हणतो ते फेस करण्याची क्षमता ठेवावं लागेल. यू कॅन्ट से की हे नवीन प्रॉब्लेम आहे मला नाही माहिती. यू शूड कम आउट फ्रॉम दॅट माइंडसेट. अँड लास्टली कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. यू शूड लर्न फ्रॉम फेल्युअर्स. क्या बात आहे. ओके, या 5 पॉईंटवर आपण थांबूया मॅम. खरं तर मला असं वाटलं होतं की IT मधली एक्सपर्ट व्यक्ती आहे ती म्हटल्यानंतर फार टेक्निकल हे होईल, आपला टेक्निकल मुलाखत घेईन मी तुमची वगैरे, पण तुम्ही फार प्रामाणिकपणे या क्षेत्रात चालणारे फ्रॉड्स असतील आणि तुम्ही कशी विद्यार्थ्यावर मेहनत घेता आणि काय काय तयारी असली पाहिजे. कारण ITचा आरशाची एक बाजू आहे ना ती फार चकचकीत आहे, खूप आवडते लोकांना, जे आयुष्य सगळ्यांना पाहिजे, पण दुसरी बाजू खूप IT काम करणारे लोक सांगत नाहीत स्वतःहून. तुम्ही त्या क्षेत्रातले असून सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पोस्टमनवर तुम्ही आलात आणि आमच्या व्ह्युअरसाठी हे पत्र लिहिलं त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. पुन्हा कधी योग आला तर भेटूच या. आणि तुमच्या या सगळ्या कामाबद्दल ज्या ज्या शंका वाटतात लोकांना कमेंट्समध्ये नक्की तुम्ही टाका. मॅम तुम्हाला स्वतः ॲड्रेस करतील. आणि हे पत्र तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. आणि पुढच्या पत्रामध्ये काय विषय असले पाहिजे, आम्ही कुठले कुठले विषय घेऊन तुमच्यासमोर आलो पाहिजे हे पण आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचत असतो, त्यामुळे त्या सगळ्या वेलकम आहेत. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.